रात्री उशिरापर्यंत जागणं, उशिरा उठणं, आभासी जगात रमणं, सतत जंक फूड खाणं, तर तुम्ही लाईफस्टाईल डिसीजच्या विळख्यात आहात. कसा होतो हा डिसीज? कसा करू शकतो आपण आपला बचाव? पाहायला विसरू नका लाईफस्टाईल डिसीज एक्सपर्ट डॉक्टर हसन मिर्झांसोबत, फक्त कृषी समृद्धीवर. सर, डाएटवरूनच मग डाएट कसं असावं माणसाचं, म्हणजे संतुलित आहार पाहिजे. संतुलित आहारामध्ये काय कसं घेतल्या जाईल, म्हणजे आपल्याकडे आपल्याकडे जे आपली संस्कृती नाही आहे, मांसाहार ही आपली संस्कृती नाही आहे, ती कुठून तरी पाश्चिमात्यातून आलेली आहे. पण आता जर हेल्दी जीवन आपल्याला जगायचं असेल, आरोग्यदायी जीवन जगायचं असेल, तर आपलं डाएट कसं असलं पाहिजे? म्हणजे दैनंदिनी मला सांगा की एखादा माझ्यासारखा जर व्यक्ती आहे, मला हेल्दी राहायचं आहे, आज मी सकाळी उठले, माझ्या सकाळपासून ते रात्री झोपण्यापर्यंतचा कसा रेग्युलरिटी असली पाहिजे, कसं नियमितपणा असला पाहिजे माझ्या बाबतीत? बरोबर. याच्यात मी थोडा संक्षिप्त सांगतो, चालेल. कारण नाही तर खूप मोठी तुम्हाला ते तितका डिस्प्ले करावं लागेल. काही खूप हरकत मोठी नाही, सर. खूप मोठा पॉईंट आहे. बिलकुल. पहा, काय तुम्हाला हे समजलं पाहिजे की हे विश्वामध्ये आपण जे आलेले आहे, आम्ही सर्वश्रेष्ठ जीव हा ईश्वराचे. ईश्वराची कृतीमध्ये, या ब्रह्मांडमध्ये अनगिनत जीव आलेले आहे. कोणीतरी आहे ज्याला ईश्वर म्हणते, कोणी खुदा म्हणते, कोणी अल्ला म्हणते, कोणी गॉड म्हणते, काय काय नाव आहे त्याचे. पण तो सुप्रीम सोल, त्यांनी हे सृष्टीचे निर्माण केलं आणि त्या सृष्टीमध्ये अनगिनत अनेक जीव आहे आणि त्यात सर्वात मोठा आणि सर्वात चांगला जीव जे आहे ना, तो आहे मानव समाज. त्याने एक बुद्धी दिली, हे बुद्धिमान आहे आणि त्याच्या नायब म्हणून या सृष्टीवर आलेला आहे तो. आणि याला हे बाकीची सगळीच वस्तू त्याच्यासाठी आहे आणि तो एकटा या सर्वांना आपला निगराणीमध्ये ठेवत आहे. ज्याला सुप्रीम सोल म्हणा, तुम्ही काही म्हणा, पण ते ईश्वर म्हणा, काही म्हणा, जे म्हणायचं आहे तुम्हाला, पण त्याची व्याख्यान अशी झाली पाहिजे की तो एक आहे कोणीतरी पॉवर जे सगळं रन करत आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ, पाणी, बारिश, थंडा, वगैरे वगैरे वगैरे. आणि सेंटर पॉईंट आहे. आपल्याला जसं एका शाळामध्ये प्रिन्सिपल राहते, देशामध्ये प्राईम मिनिस्टर राहते, किंवा आपल्या बँकामध्ये मॅनेजर, ब्रांच मॅनेजर राहते, एकच राहते, बाकी त्याच्या हाताखाली बाकी लोक राहतात. असं हे सृष्टीमध्ये एकच आहे जे पूर्ण रचना चालवत आहे आणि त्याने तोही रचनाकार आहे. आणि आपण जे आहे त्या सृष्टीचे सर्वश्रेष्ठ जीव आहे. या हिशोबानं आपल्यासाठी काय, सगळ्यांसाठी त्यांनी दोन रूप बनवलं. हर चीज़ के दो पार्ट है, जसं दिन रात अपोजिट, यानी एक ह्या भाग आहे तो त्याचा अपोजिट भाग आहे. तो असे दोन पार्ट बनलेले आहे. दिन रात, बारिश होंगी तो ठंडी रहेंगी तो गर्मी उसका अपोजिट है. नेगेटिव पोल तक के भी, पॉजिटिव पोल तक के भी है. ऐसी जोड़े, यानी हर चीज़ जो बनाया है ईश्वर ने जोड़े की शक्ल में बनाया है. ऐसा मानव समाज को भी जोड़े की शक्ल में बनाया है, स्त्री पुरुष करके. ऐसा जानवरों में मिलेगा तुमको. हर पशु पक्षी जीव जंतु जो भी चीज़ है उसमें आपको जोड़ा मिलेगा. और ऐसा ही दिन रात का जोड़ा बना है. अब ये जीव जंतु को इस वातावरण में रहने का आहे, या वातावरणमध्ये त्यांना राहायचं आहे, जिथे सगळीच वस्तू जी आहे तो जोड्यामध्ये आहे. तर आता आपल्याकडे आहे रात्र आणि दिवस, हा जोडामध्ये आहे. तर आपल्याला रात्रीला ज्यासाठी आपण आलेले आहे, त्यासाठी त्या कामामध्ये रात्र आपली त्याचा उपयोग करा. आपण काय रात्री जगते आणि दिवसात झोपते. रात्री झोप्यासाठी आहे आणि दिवसात कामासाठी आहे. आता दिवस निघाला तर तुमचं काय काम आहे? आपल्या शरीरावर पहिले लक्ष द्यायचं. काय काय आहे सगळं तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचं सिस्टम चालते. हे आपण आहे ज्याला आपण डिस्टर्ब केलं, आपल्या जास्तीची हुशारगिरी केली त्यात. अदरवाईज सगळंच दिलेलं आहे आपल्या शरीरामध्ये सिस्टम. सकाळी तुम्हाला एका स्पेसिफिक टाईमच्या नंतर झोप तुमची तुमची आग खुलतेच आणि झोप तुमची जाते. आणि त्यावेळी तुम्हाला उठला पाहिजे. आणि ते केव्हा उठणार आहे, तुमची आग केव्हा खुलणार आहे? जेव्हा तुम्ही रात्री बरोबर 10 किंवा 9:30-11 वाजता झोपेल. तुम्ही 4 वाजता जर झोपणार आहे झोपेल तर सकाळी तुम्ही 6 वाजता उठणारच नाही. तर तुमची जीवनशैली स्वतःपासून ती रचनाच्या हिशोबाने बदलली पाहिजे. यातून सुरू करावं लागेल. रात्र ज्यासाठी बनलेली आहे, अंधार झाला, आपले काम लवकर निपटा, 10 किंवा 11 नंतर झोपायचा. आणि सकाळी जेव्हा सूर्य उदय होत आहे, आपला काम आहे की आपल्या जीवनला उदय करायला पाहिजे. मग ऑटोमॅटिक सिस्टम तुम्हाला दिसते काय काय करायचं. तुमच्या शरीरात सांगणार आहे. आता असं उठलं आहे तर मग तुम्हाला
युरिनकडे जावं लागेल, लघवीकडे आपल्या प्रसाकडे जावं लागेल, म्हणजे मराठीमध्ये म्हणते त्याला लॅट्रिन वगैरे जे ॲब्ल्युजनसाठी तुम्हाला जावं लागेल, टॉयलेटला जावं लागेल. पण त्याच्यानंतर चहा पाणी. आता चहा पण आपण टाकलेल्या मतात, काही गरज नाही चहाला. चहा आहे तर तुम्ही जिंदा आहे असं नाही आहे. काहीतरी शरीराला पाहिजे. आपलं हे पोट आहे ना, एस्टमक ज्याला म्हणते, फक्त हे मुठ्ठसारखं आहे, इतका मोठा आहे. याच्यात एका वेळी तुम्ही फक्त 350 ग्राम कोणतीही वस्तू टाकले तर ते भरून जाते. पण याची क्षमता कशी आहे, तुम्ही किती टाकत आहे, फुगते 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 खूप फुगत जाते. आणि एका वेळी तुम्ही 2 किलोपर्यंत खाऊ शकते. इतकं याच्यात फुगण्याची तयारी आहे. फुग्गासारखा फुग्गा, जसा फुग्गा राहते त्याला पहा, आणि फुगण्यानंतरच्या फुग्ग्याचे आकारला पहा तुम्ही. तसंच आपले पोट आहे, लोकांचं जे पोट निघत आहे ना, त्याच्याचमुळे की त्यांची डिझायर इतकी वाढत जाते, तो त्याला वाढायला लागते धीरे धीरे धीरे. एक एक घास जाते, एक एक घास त्या हिशोबाने ते वाढते. पण ओरिजिनल जर तुम्ही पाहायचं आहे तर त्या फुग्याची साईज किती आहे, एकदम जराशीच आहे. अशीच आपल्या ह्या पोटाची साईज मोठ्ठभर सारखी आहे. आणि एकच वेळी याच्यात फक्त 350 ग्राम किंवा 350 ml काहीतरी टाका, ते भरला. लिक्विड टाका, हवा टाका, जेवण टाका, काही टाका, 350 ग्राम पाहिजे. 400 ग्राम, याच्यापेक्षा जास्त नाही पाहिजे. आता पाबाला आपण किती खातो हे सवयच नाही आहे. 350 ग्राम का 400 ग्राम तर पाणीच पिऊन घेते आपण. मग 400 ml पाणी जर टाकले, अर्धा लिटर पाणी टाकलं, तर मग जागा कुठे आहे, मग कुठे जेवणार आहे तुम्ही. तो त्याला वाढा लागते. तो ही कंट्रोल आपल्या स्वतःला पाहिजे का, आपल्या डोक्यामध्ये पाहिजे का, हे लक्षात ठाम बसला पाहिजे की आपल्या शरीराचं जे पोट आहे, ज्याला स्टमक म्हणते, हे पिशवी जी आहे, हे फक्त मूठसारखी आहे. याच्यात इतकंच टाकायचं आहे, 350 ग्राम किंवा 500, अर्धा किलो काहीतरी पाहिजे त्यात 200 ग्राम जेवण, 50 ग्राम काही खारा फिरा, 50 ग्राम आणखीन काही टाका, झालं 300. हवा 100 यांच्या हिशोबाने थोडीशी 100 ग्रामची जितकी जागा लागते तितकी एअरसाठी सोडा लागेल. आणि 100 ml 100 ml किंवा 200 mlचं पाणी, 1-1.5 ग्लास पाणीसाठी जागा सोडा लागेल. झाला तुमचं जेवण. हे जेवण आहे तुमचं. पण असं जेवण कोणी करत आहे का. आपल्या देशाची थाली जी आहे ना, ती 2 टाईमची थाली राहते. महाभोज महाभोज तर पूर्ण महाज करून देते सगळं. तो सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या डाईटवर असा कंट्रोल करायला पाहिजे. सर, एकंदरीत तुम्ही जे किलोग्रॅमचा जे हिशोब सांगितला ना, तर तो थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. मला पोळ्या सांगा ना, म्हणजे 2 पोळ्या, थोडासा भात. आता आम्हाला काय ही भाषा समजेल. एका माणसाला जे फिट अँड फाईन आहे, त्याची हाईट समजा 5.7 आहे, कमी जास्त समजा 5.8 किंवा 5 फीट किंवा 5.5 पावणे 6 फीट अशी जर त्याची हाईट आहे, आणि त्याचा वेट समजा 64 kg टू 70 kgच्या आसपास आहे, तो त्याच्या असं फिट आणि फाईन पर्सनचं जेवण कसं काय झालं पाहिजे याच्यात सांगतो मी तुम्हाला. त्याला जास्तीत जास्त 3 पोळ्या, साधारण जे आपले भारतीय पोळ्या राहते, कमी जास्त, फुलका ज्याला म्हणते, थोडा कमी जास्त. ॲट वन्स ब्रेकफास्ट हाय पाहिजे, किंगसारखा ब्रेकफास्ट करा, महाराजासारखा ब्रेकफास्ट पाहिजे तुमचं. जेवण जे आहे तो थोडा आपल्या मंत्रीसारखा नाही, समजा मंत्रीसारखा पहा, नौकरशासारखा पाहिजे. आणि जो रात्रीचे भोज आहे ते एकदम एकदम भिकारीसारखं, एकदम चालते असं स्थितीचे जेवण पाहिजे रात्रीच्या. म्हणजे हाय क्लास जेवण सकाळी करा, दुपारच्या त्याच्यापेक्षा थोडा कमी, आणि रात्री बिलकुल एकदम हलका. ही पद्धती तुमची एक फिट अँड फाईन पर्सनची पाहिजे. हे बिमार पेशंट्ससाठी नाही सांगत आम्ही, जे फिट आहे ऑलरेडी. आता त्यांना आपल्याला लॉंग टाईमसाठी फिट ठेवायचं आहे त्यांना, तो त्यांना हे पद्धती अप्लाय करायला पाहिजे. सकाळी जेवण चांगलं केलं तर तुमच्याकडे दिवसभर राहते त्याची एनर्जी युटिलाइज करायसाठी. पण रात्री जर तुम्ही खूप पॉवरफुल जेवण केलं तर मग तुम्हाला सरळ झोपायचं आहे 2 किंवा 2.5 तासानंतर, आणि तो स्टोअर होऊन जाईल शरीरामध्ये, एनर्जी युटिलाइज नाही होणार. यासाठी जेवण पाहिजे महाराजासारखं, दुपारचं जेवण पाहिजे आपल्या नौकरशासारखं, आणि रात्रीच्या भिकारीसारखं जेवण पाहिजे. हे पद्धती न्याहारीसारखी, बादशासारखी एकदम चांगली. त्यात तुम्ही सगळं टाका. 2 किंवा 3 पोळ्या चांगले, आपले पोळ्या म्हणजे आपले चांगलेच राहते. सकाळी ब्रेकफास्टमध्ये चहा हे आपली पद्धती नाही आहे, हे इंग्रजांनी सोडली आपल्याकडे. आपण आतापर्यंत
फिजिकली इंडिपेंडेंट झाले आपले, आपण आजच झालेले आहे. स्वतंत्रता आपल्याला फिजिकली भेटली, पण मेंटली आताही आपण गुलाम आहे त्यांचे. त्यांनी चहा सोडली, आपण चहा घेत आहे. ते घेत होते त्यांचा दुसरा उद्देश होतो, पण आपला हे फालतूचा उद्देश आहे. आपण नाही त्या आपल्या दिनचर्येमध्ये सामील केलं त्या चहाला. चहा म्हणजे ते एनर्जीसाठी ते घेत होते, का भाई काहीतरी बॉडीमध्ये शुगर कशी तरी झाली झाली पाहिजे त्याच्यासाठी. पण आता आपण शॉकसाठी पित आहे. शॉकमध्ये आणि जरूरतमध्ये खूप अंतर आहे. शॉकची काही लिमिटच नाही राहते आणि जरूरतची लिमिट राहते. शॉक आहे तो मी मर्सिडीज घेईन आणि जरूरत आहे तो मला साधारण गाडी पण चालते. तो हे फरक आहे. हे लाईफस्टाईल. तुम्हाला शौकासाठी खायचं नाही आहे, जरूरतसाठी आपल्या पोटामध्ये काही टाकायचं आहे. हे आपल्या लक्षात ठेवा तुम्ही. त्यासाठी पद्धती अशीच पाहिजे की सकाळी चांगलं जेवण करा, एकदम महाराजासारखा. मस्त 2-3 पैकी 3.5 पैकी तुम्ही पोळ्या घ्या आणि मस्त चांगलं तूप, आपल्याकडे देशी तूप राहते, 2-3 चम्मच टाका. गूळ सर्वात चांगला ब्रेकफास्ट आहे, विश्वचं सर्वात चांगलं ब्रेकफास्ट. 3-4 पोळ्या घ्या, 4 पोळ्या घ्या. जर तुम्ही खेतामध्ये काम करत आहे, शेतामध्ये जर काम करत आहे, तर 4 पोळ्या पण खाल्ल्या तर काही होत नाही, पोळ्या. आणि त्यात तूप टाका तुमचं, 2 चम्मच किंवा 3 चम्मच. आणि गूळ घ्या, चांगला गूळ सर्वात चांगला. आणि खारा मूग करायचा आहे जर तुम्हाला, त्याच्यासाठी सब्जी आहे, सब्जी घ्या, ताजी सब्जी घ्या. हे जंक फूड, हे अडल्ट्रेटेड जे पॅक्ड फूड ज्याला म्हणते, हे सगळं अडल्ट्रेट आहे. ब्रेड बड कशाला घेत आहे? तुमच्याकडे चूल आहे, तुमच्याकडे आटा आहे, तुमच्याकडे काम करणारे लोक आहे, गॅस आहे. थोडंसं कष्ट घ्यावं लागेल तुम्हाला. तुम्ही पैसे गमवत आहे, दुकानात जात आहे आणि तिकडे 5 दिवस पूर्ण जे पॅक केलेलं ते ब्रेडच्या पॅकेट आहे, ज्यात फंगस लागलेला आहे. ते साधारण डोळ्याने नॅकेट आईने दिसत पण नाही. त्या फंगसला मस्त खूप चावने खात आहे आणि आपल्या लहान छोटे मुलं बाळाला पण तुम्ही देत आहे, ते खाऊ घालत आहे. हे काय चांगली गोष्ट आहे का? मी गॅरंटी माझी तो सांगतो. मी सकाळी आपल्या घरचाच नाश्ता करतो. मी कुठेही गेलं तर दुपारच्या माझं लंच माझ्यासोबतच राहते. रात्री मी कधी वन्स इन अ ब्लू मून ते वेगळं आहे का, आता कोणाकडे आपण प्रोग्राममध्ये जात आहे तो ते वेगळं आहे. पण तिथेही आपल्याला आपला हे 350 ग्राम लक्षात ठेवायला पाहिजे. कोणी मला दावत दिला, प्रोग्राममध्ये गेलं आणि मग त्याचा माल आणि माझा पोट जर आपण केलं तर झाला. मग त्याच्या माल आहे पण पोट आपला हे समजून घ्यायचं. आपल्याच हिशोबाला आपल्याला जेवण करायचं आहे. तितके खूप विभिन्न प्रकार दिसत आहे, व्यंजन दिसत आहे. आणि आता कधी मिळणार नाही तुम्हाला. आउट ऑफ कंट्रोल तुम्ही खात आहे त्याला आणि खाऊ घालत आहे, ते तुमचेच नुकसान होणार आहे. त्याच्यात तो माल खराब होणार आहे. त्याच्या 2च्या जागी 1च माणसाला तितका द्यावा लागला, पण तुमचं नुकसान जास्ती आहे. त्यात तुमचं पोट डिस्टर्ब होणार आहे आणि तुमच्या पोटाची पोझिशन अशी आहे की ते अकॉर्डिंगली वाढत जाते. पण तुम्हाला जर हे लक्षात आलं का मी ½ किलोपेक्षा जास्ती पोटामध्ये काही टाकू नाही शकत. त्यात पाणी पण आहे 1.5 गिलास. 1.5 ग्लास पाणी म्हणजे 300 ml झाला. 250 mlचे ग्लास येते ते. 1.5 ग्लास घेतले तर 300 ml कमीत कमी आहे. 300 ml त्या 500 mlमध्ये फक्त पाणी आहे. ते मग किती 300 ml जर पाणीची जागा झाली तर मग राहिले किती? मग ½ किलो पण खाल्ले तर 200 ml. 200 ग्राम खावा, काय खायचं. आता ते बिर्याणी आली, त्यात दाल आली, मठा आला, तुमचं स्वीट आली, त्यात पोळ्या आले, पुरी आली, भजे आले, पापड आले. हे सगळे 200 ग्रामची क्वांटिटीचे मिश्रण व्हायचे आहे. त्या मिसळची क्वांटिटी इतकीच पाहिजे, 200 ग्राम. कारण 300 ml तुमचं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे नंतर. हे लक्षात ठेवायला पाहिजे. माझं चॅलेंज आहे, जर ह्या पद्धतीने लोकांना जेवण कुठेही कोणतंही जेवण केलं ते त्यांची पॉटबेली कधीच निघणार नाही, ॲबडॉमिन त्यांचं कधीच वर येणार नाही, जर त्यांना मेटाबॉलिक डिसऑर्डर्स नाही आहे तर. याच हिशोबानं जेवण दुसऱ्याचं जरूर राहते. त्यांना तुम्हाला ताट समोर केली, पण ते तुम्ही आहे ज्यांना आपलं स्वतःची लक्ष ठेवायला पाहिजे आणि आपल्या पोटात किती आहे त्याची पोझिशन त्या हिशोबाने जेवण करायला पाहिजे, असं म्हणणं आहे. ऑटोमॅटिक तुमची लाईफस्टाईल सुधारणार आहे. दुपारच्या जेवणामध्ये हे झालं सकाळचं नाश्ता. जर तुमच्याकडे तूप वगैरे नाही आहे, समजा गूळ नाही आहे, पोळ्या आहेत, आता काय करायचं आहे, गरीब आहे, समजा लोअर मिडल क्लास फॅमिली आहे, चालते. आपल्या घरची कोणती सब्जी
असा कोणतंही घर नाही ज्याच्याकडे सब्जी नाही बनत आहे. सगळे लोक सब्जी, टमाट्याची चटणी तर सगळ्यांकडे सगळीकडे आहे. गुळ चाल डाळ चालते, पल्सेस चालते, गुळ कोणी आणते आपल्या घरी, पोळ्या राहते. तूपच्या जागी तुम्ही आपलं तेल टाका, नाही टाका तर नको टाका, काही नको का, जरूरत नाही त्याची. रिफाईनमध्ये आजकाल काय भेटत नाही, फालतूची गोष्ट आहे. आपलं जे काही आपल्याकडे आहे सब्जीसारखं त्याचा उपयोग करा, पण घरची वस्तू उपयोगात आणे. आणि राहिला आता मग याच्याऐवजी आणखीन काय, ड्रायफ्रूट्स आहे. जर तुमच्याकडे थोडीशी पैशाची आहे सुविधा, तो त्या सुविधा आहे, तो ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहे. ड्रायफ्रूट्स वेगळेच आहे, फ्रूट्स वेगळेच आहे. हे ईश्वराची देणगी आहे आपल्याला, हे घ्या उपयोगात. कोणतंही फ्रूट घ्या तुम्ही, टरबूजपासून तो बोरपर्यंत ते कवर राहते. त्याला तुम्हाला जर उघडले तर तुम्हाला असं वाटेल की इकडे तिकडे सगळं करून ते पूर्ण एकदम सगळीकडून ते जे आहे ना कवर्ड आहे. फक्त तुम्हाला धुवा लागते. केळाला पहा, तुम्हाला सीला लागते. संत्र्याला पहा, जामला पहा, बोरला पहा, टरबूजला पहा. एक चॅलेंज आहे माझा, कोणतंही फळ पहा ते कवर्ड आहे ईश्वरांचा. आणि तुमचे पेढे उघडे आहे, तुमची जिलेबी उघडी आहे, तुमचे हे समोसा हे भनभन मख्या करत आहे. ह्याच्यात आणि त्यात हे अंतर आहे. तुम्हाला जर अशी पद्धती जंक फूड घ्यायचं, घरी बनवा आपले, बाहेरची वस्तू नाही घ्यायच्या. आणि आपला जे डाएट नाही आहे तो कशाला घेताय तुम्ही. नूडल्स हे आपला डाएट आहे का, हे तो चायनीज लोकांचा आहे. चायनीजसारखं आहे का तुम्ही. आंबट त्यांच्याकडे खूप चालते. त्या नूडलमध्ये काय राहते, फक्त आंबट राहते. खट्टा इतका राहते का, सगळं ते खट्ट्यामुळे सगळेच आता आपल्याकडे नूडल्स आणि ते आणि चायनीज फूड हे इतके वाढल्या लोकांचे इतके शौकीन झालेले आहे चायनीज फूडचे की काही सांगूच नाही. चायनीज पण त्याच्यात जे मसाले असतात ते टॉक्सिक असतात, टॉक्सिक आहे ते, आणि ते आंबट राहते त्याच्यामध्ये तत्व असल्यामुळे ते. आणि आपलं इतकं शानदार खुराक ईश्वराने आपल्याला दिली, आपले वंश लोक घेत होते. आपली संस्कृती वेगळी आहे, चायनीज लोकांची संस्कृती वेगळी. ते काही खात आहे, त्यांना सर्प पण चालते, त्यांना ऑक्टोपन चालते, कोणती वस्तू चालते त्यांना. पण आपण कसं काय करणार ते. आपल्याला आपल्याकडे तो मांसाहारी आणि शाकाहारी आहे. हे करेक्ट आहे की विश्वामध्ये कोणीही शाकाहारी नावाची कोणती वस्तूच नाही आहे. सगळीकडे सगळी वस्तू जी आहे तो मांसाहारी आहे. सगळ्यात जीव राहते. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. कारण आता तुम्ही आपला सर्वात चांगली जो ताट राहते आपली व्हेजिटेरियन थाली ज्याला आपण म्हणते, त्यात मोस्ट इम्पॉर्टंट जी पार्ट होते ते आहे घी, आपले कर्ड, दही जर नाही आहे तुमच्या ताटमध्ये थालीमध्ये तर ते व्हेजिटेरियन थाली नाही बोलू शकते त्याला तुम्ही. ते कंप्लीट व्हेजिटेरियन थाली नाही आहे. आणि जर दहीला तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये पाहिलं ना तर ते लहान 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 सूक्ष्मिक जीव राहते आणि ते असे कुळकुळ करत आहे. मायक्रोबॅक्टेरिया, लॅक्टोबॅसिलस ज्याला म्हणते आम्ही. आता पहा भला ते कोणते बॅक्टेरिया, पण जीव आहे ना त्यांच्याकडे. तुम्ही मांसाहारी झाले का नाही. एक जीव तुम्ही मारत आहे आणि मग आपला पोट भरत आहे. आणि एका जीवमध्ये, मोठ्या जीवमध्ये जर 10 लोक खात आहे आणि लहान 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 सूक्ष्मिक अनगिनत जीव एकाच चमच्यामध्ये तुम्ही घेताय, तो कोण जास्ती गुन्हेगार राहणार. तो लहान जीवाला जे मारत आहे तो एका जीवाला 10 लोक मारते. तो जस्ट तो ते सांगणार का बाबा हे कमी गुन्हेगार आहे, तो लहान लहान जीवाला एका सिपमध्ये खात आहे बाबा. तो माझ्या हिशोबाने कोणतीही वस्तू शाकाहारी नाही आहे, सगळेच मांसाहारी. हे आपली समज आणि पाहण्याची पद्धती आहे की आपण एकाच वस्तूला शाकाहारी सांगितले आणि दुसऱ्याला मांसाहारी सांगितले. सगळीच हे निर्भरता आहे भाऊ. इकोसिस्टम म्हणते, एका वस्तू दुसऱ्या वस्तूवर निर्भर आहे. जर घोडा हे समजून जाईन की आता मला घास खायचं आणि खूप हिरवी आहे, तो कसं काय जीवित राहणार. जर लायन हे याच्या लक्षात जर आला की इतकी चांगली हिरण आहे, आता हिरणीला आता टच नाही करायचं, आणि 15 दिवसापासून ते भूक आहे शेर, आणि घास पण आहे त्याच्यासमोर, तो काय करेन, ते घास खाणार आहे, मारच लागेल त्याला. कारण ते इकोसिस्टम आहे. तुम्हाला इकोसिस्टमच्या विरुद्ध जाण्याची इच्छा जर आहे तर मग आपलं जीवन त्याग करावं लागेल. जाऊच नाही शकत तुम्ही. हां, हे आहे का तुम्हाला असं वाटते का मी आता पहा ना, आज आपल्याला माहीत पडले की प्लांटमध्ये पण जीव आहे. प्लांट पण क्राय करते, पण ते कसं काय त्याची चिल्लाट आपल्याला माहीत नाही पडत. एका बकऱ्याची या मुर्गीची याची चिल्लाट तुम्हाला माहीत पडून जाते.
पण ते प्लांट जेव्हा तुम्ही त्याला त्या सामारच्या झाडाला त्या जमिनीतून आपण उखाडते ना, तेव्हा त्याची क्राय आपल्याला माहीत नाही पडते. आता आज सायन्स म्हणते की प्लांटमध्ये पण जीव आहे, म्हणजे आपल्याला इकोसिस्टमसाठी त्याला खास लागते ना, त्या कोथमीर टाकाच लागेल आपल्याला. तो विरुद्ध आपण एक जीव आहे हे समजून घ्यायचं. कोणाला अति त्याच्यावर जुलूम नका करा, पण तुम्हाला इकोसिस्टममध्ये आपल्याला ठेवावं लागेल. हे मशीन आहे, पूर्ण ब्रह्मांडिक मशीनसारखी. आपण त्या मशीनची एक पुर्जे आहे, त्या पुर्ज्याला त्या स्पीडनं चालच लागेल, नाही तर आपण त्याच्या विरुद्ध जाण्याची कोशिश करणार, ते मशीन तुटून जाईन आतमध्ये. तो हे असा लोकांनी हे काय म्हणते त्याला, तो व्हेजिटेरियन नॉन, हे आपल्या ह्याच भागाचं, हो आपल्या हे एशियामध्येच आहे व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन. विश्वामध्ये कुठेच नाही आहे शब्द नॉन व्हेजिटेरियन आणि व्हेजिटेरियन, कारण ते आपल्यापेक्षा थोडेसे जास्त समजदार झालेले आहे. आणि आपण आताही तिथेच अटकलेले आहोत की नाही हे व्हेजिटेरियन आहे, नॉन व्हेजिटेरियन आहे. नो व्हेजिटेरियन, एव्हरीबडी इज हॅव्हिंग डिपेंडन्सी ऑन अदर. आपण एका दुसऱ्यावर निर्भर आहे, आणि हे लढाई जी आहे तो सर्वायवल ऑफ फिटेस्ट आहे. जे यातात मतलब फिट आहे त्याला आपल्यासाठी, आपला जीव वाचवासाठी दुसऱ्यावर निर्भर राहावंच लागेल. आपल्याला जर वर जायचं आहे तो पायऱ्याचा उपयोग तुम्हाला करावाच लागेल. जर तुम्ही त्या पायरीमध्ये जास्तीच तुम्हाला मोहब्बत झाली त्या पायरीची, तो उखडून तुम्ही ते नेऊ शकत नाही आपल्यासोबत वर. जर तुम्ही ते पायरीला काढण्याची प्रयत्न करणार, काढूनच पण टाकले, जेव्हा तुम्ही उतरण्याची तुमची जर इच्छा झाली, तर मग तुमचे पाय तुटून जाईल, कारण तुम्ही पायरी आपल्यासोबत मोहब्बतीनं तिकडे सोबत नेला. ते पायरीला तुम्हाला उपयोगात आणावंच लागेल. डिपेंडेबिलिटी आहे, अशी ही पद्धती आहे दुनियाची. आपण आपल्याच हिशोबाने त्याच्यावर रोख लागलेलं आहे. हे कसं काय आहे, अमिताभ बच्चनचे एक पिक्चर तुम्ही जर पाहिले असेल तुम्ही सांगतो, आखरी रस्ता म्हणून एक पिक्चर होता अमिताभचा. त्यात ते बाप आणि बेट्यामध्ये कब्रस्तानमध्ये ते भेटले. बाप झाला त्याच्या जेल काढून आला होता, आणि बेटा झाला इन्स्पेक्टर. तो त्याला अरेस्ट करायचा होता. तो बापाला सांगते की मी तुम्हाला आता अरेस्ट करतो. तोही आपल्या हिशोबाने त्याचा ट्रिक करते आणि त्याला थांबते कसं तरी, आणि मग तो सांगते की बेटा, वो बाप ते मुलगा त्याचं सांगते त्याला कि पापा ये तुम्हें ठीक नहीं कर रहे, तुम जुर्म कर रहे, मैं तुमको बचाऊंगा और तुम मेरे को अरेस्ट कर जाओ, अंडर अरेस्ट हो जाओ. तो वो उसकी जेब से पेन निकालता, अमिताभ बच्चन उसके बाप के पेट से, उसका बाप, दोनों अमिताभ बच्चन ही रहते हो. तो वो बाप निकालता बेटे के इसमें से पेन, और हाथ पे लिखता ऐसा 6 लिहिते, आणि त्याला सांगते की किती आहे, तो सांगते हे 6 आहे. मग त्याला असा पलटून सांगते की मला इथे 9 दिसते, तू असं पाहत आहे तेही बरोबर आहे, आणि मी असं पाहतो 9 हेही बरोबर आहे. तो हे असं आहे. तो लोकांनी काय ज्याला दिसते त्यालाच बरोबर सांगितलं, बस मी जे सांगत आहे हे 9 आहे, 6 आहेच नाही, आणि तुम्हाला ते 6 दिसते. तुम्ही असायला सांगायला पाहिजे की बाई तुम्ही जे सांगते तेही बरोबर आहे, आणि तुम्ही जे तुमच्या जो दिमागात आहे समजले तेही बरोबर आहे, असं झालं पाहिजे. पण नाही, आता काय झगडे कशामुळे होते, मी सांगतो या 9 आहे आणि तुम्हाला दाखवतो तुम्ही 9 पण सांगा. अरे असं कसं बाई, मला 6 दिसते, असं लिहिले तो 6 होईल, आणि असं केलं तर हे 9 होऊन जाईल. तुम्ही पण आपल्या जागी बरोबर आहे, मी पण तुम्हाला या लागेल इकडून, जर तुम्हाला हे 9 दिसणार नाही तर मला तिकडे जावं लागेल, तो मला 6 दिसेल. तो लोकांना आपली मर्जी दुसऱ्यावर नाही थोपायला पाहिजे. हे लोकांना स्वतःवर सोडून द्यायचं पाहिजे. आपण ज्या शिक्षित लोक आहे, जे थोडेसे पुढारगिरीवर आहे, लोकांवर सोडायचं त्यांना की बाबा तुम्हाला आम्ही हे ड्रॉप केलेलं आहे मेसेज, आता तुम्ही समजा हे काय आहे. तो झगडेच होणार नाही आहे कोणत्याही कामात, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये. जर तुम्ही त्याला त्याच्या हिशोबाने समजून घेण्याची तयारी देत आहे, तो मग झगडे कुठे होणार आहे. तुम्ही त्याला आपल्या हिशोबाने समजण्याचा प्रयत्न करत आहे, तो पॉसिबल नाही होत. दिस इज दॅट गिमिक ऑफ द वर्ल्ड. तो अशी पद्धती आपल्याला जीवनामध्ये पण ठेवावं लागेल. सकाळी किंग साईज नाश्ता, दुपारच्या थोडासा मध्यम ठेवा, जे आपलं जीवनपरता साधारण जीवन करा, आणि वाटले तर थोडा राईस कमी घ्यायचा. जर ज्या दिवशी तुम्हाला खूप राईस खायची इच्छा आहे, तो मग पोळीचे प्रमाण कमी करून द्यायचं, संतुलन ठेवायचं. आणि ज्यांना डायबिटिकचे चान्सेस आहे किंवा फॅमिलीमध्ये डायबिटिक्स हिस्ट्री आहे, तर त्यांना थोडासा कार्बोहायड्रेट ज्याला म्हणते पण त्या कार्बवर थोडंसं कंट्रोल ठेवायला पाहिजे. असं नाही आहे की सगळ्यांना डायबिटीस होते, असं नाही आहे, पण जर आपण कंट्रोल, कारण जिनेटिकली ट्रान्सफर होऊ शकते,
आपल्या मातापित्यांना होते. जर ह्या लक्षात ठेवून आपण कार्ब जे प्रॉडक्ट्स आहे, कार्बोहायड्रेट प्रॉडक्ट्स, स्टार्च राहिला किंवा राईस आहे याच्यात जास्ती राहते, आलू आहे, अशी सारखे वस्तू जर कमी घेतले आणि तो त्याच्यावर थोडासा केअर ठेवलं, तो खूप चांगला आहे त्यांच्यासाठी. तो कार्बोहायड्रेटचं प्रमाण थोडंसं कमी, पोळ्या जरा जास्ती घ्या, फळ, सॅलॅड ज्याला म्हणते आपण, सॅलॅडमध्ये काय कोणती वस्तू, सगळे मुली वगैरे 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 ज्याच्यात तेल फॅटची पदार्थ हे प्रमाण कमी राहते त्याला सॅलड्स म्हणते. जर तुम्ही हे घेताय तो तुमच्या बॉडीमध्ये लठ्ठपणा येऊच नाही शकत, हे चॅलेंज आहे. आणि हे सगळ्याच वस्तू घेण्यात अगोदर तुम्हाला लक्षात या ठेवायचंच आहे की तुमचं पोट फक्त हे मुठ्ठीसारखं आहे, याच्यात अर्धा किलो काहीतरी टाकायचं आहे, तेही पण 4-5 तासानंतर. सकाळी अर्धा किलो टाका, संध्याकाळी दुपारी अर्धा किलो टाका, रात्री अर्धा किलो टाका. पण फक्त जेवण नाही, तुमचं जेवण जे काही आहे पोळ्या बिड्या वगैरे वगैरे प्लस वॉटर प्लस एक पार्ट एअरसाठी सोडा लागेल. सर पाण्याचं प्रमाण किती असावं? ॲट वन्स तुम्ही 250 ml 300 ml टाकू शकते. हां, पण दिवसात तुम्ही कमीत कमी 7 ते 8 लिटर पाणी जरूर घ्यायला पाहिजे. कारण आपल्या शरीरामध्ये माहीत आहे का 74 पॉईंट समथिंग जे आहे ते फक्त पाणी आहे. लोकांना तुम्ही पहा ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डिहायड्रेशन होऊन जाते, धूप लागली म्हणते आपण. कशामुळे लागते? त्यांचे शरीराच्या पाण्याचं प्रमाण कमी होऊन जाते. सतत ते धुपामध्ये काम करते, उन्हामध्ये काम करते, त्याच्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी होते. आणि त्याचा सहज इलाज माझे कृषी बंधूंसाठी एकच आहे की ते काय संताप धुपामध्ये ते काम करत आहे शेतामध्ये, त्यांना जर वाचवायचं आहे धूप लू लागली किंवा धूप लागलीसारखं जे म्हणते आपण, ऊन लागली, त्याला एकच काम आहे की तुम्ही दिवसभर उन्हामध्ये काम करा, काही होणार नाही, फक्त वारंवार पाणीचा उपयोग करायला पाहिजे. सर पाण्यामध्ये काही मिक्स करून वगैरे घ्यायचं, लिंबू वगैरे? काही जरूरत नाही आहे. ते तुमच्या चवासाठी ठीक आहे, पण ईश्वराने पाणी एक असं पदार्थ आहे जे तुमचं जीवन आहे. त्यात हायड्रोजन ऑक्सिजन दोन्ही आहे, ज्या खूपच वायटल आहे आपल्या शरीरासाठी. आणि पाणीचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुम्हाला ऊन लागते. जर तुम्ही पाणी भरपूर घेतलं तर दिवसभर उभे राहणार तुम्ही उन्हामध्ये, काहीच होणार नाही आहे. चॅलेंज त्याहीच लोकांना होते ज्यांना खूप पर्स्पिरेशन, डिहायड्रेशन होऊन जाते, पाण्याची कमतरता होते आणि त्याच्यामुळे सगळं होते. पाणी मेंटेन करा. आम्हाला हे याच्यात ह्या पॉईंटला काय लक्षात ठेवायला पाहिजे, कारण आपल्याला माहीत आहे की 74% पाणी आहे शरीरामध्ये. आणि विडंबना पहा ईश्वराची आणि निसर्गाची की जिथे आपण राहत आहे ह्या ब्रह्मांडमध्ये, ह्या ग्लोबमध्ये, इथेही 74% पाणी आहे. कोरडा प्लेस फक्त 22-24% समथिंग आहे, ज्याला आपण अर्थ म्हणते आहे, जमीन म्हणते. बाकी 74% बुडलेली आहे आपली जमीन. आणि ईश्वराने इथे आपल्याला जितकी वस्तू आहे, जीव आहे, जंतू, ज्यात आपण आहे सर्वश्रेष्ठ जीव आहे आणि सर्व मोस्ट बिलव क्रिएशन आहे आपण क्रिएटरची, त्याच्याही शरीरामध्ये 74% समथिंग पाणीच टाकलेलं आहे. आता याची कमतरता राहीन तर तुमच्या शरीरामध्ये गडबड होणारच आहे. जे वस्तू आहे ज्याला पाणीची गरज आहे, आता वॉशिंग मशीनमध्ये काय टाकते तुम्ही? पाणी. आणि पाणी नाही टाकले, फक्त कपडे टाकले आणि त्यात जितका पाणी होतं तेही तुम्ही बाहेर काढून टाकले आणि सर्फ पावडर टाकले अर्धा किलो पण त्यात, आणि मशीनचे व्हीप केलं तर ते तुमचे कपडे धुलणार आहे का? खराब होऊन जाईल, मशीन पण गरम होईल. असं शरीराचा मामला आहे. किडनीमध्ये पाणी लागते, लिव्हरमध्ये पाणी लागते, स्किनवर पाणी लागते, हार्टमध्ये पाणी लागते. शरीराच्या हर पार्टमध्ये जिथे जिथे तुम्हाला ब्लड पोचवायचं आहे तिथे पाणीचा खूपच आवश्यकता राहते. आणि ती जर कमी झाली तो जे लहान मांसपेशी आहेत त्यात आपला पाणी ऑक्सिजन वगैरे पोहोचणारच नाही. त्याच्याने ऑर्गन्स खराब होते, त्याच्याने डेथ होते. लोकांची डेथ जी होते. आणि पाहा तुम्ही उन्हाच्या दिवसामध्ये डॉक्टर लोक काय करते? काहीच नाही करते, सलाईनची बॉटल चालून देते. आणि त्यात काय राहते? काही नाही. DNS म्हणते, ते कोई D5 म्हणते. DNSमध्ये काय राहतं? डेक्स्ट्रोज राहते, नॉर्मल सलाईन राहते. म्हणजे सॉल्ट्स, मिनरल्स अँड ग्लुकोज, ज्याची तुम्ही कमतरता केली. दिवसभर पाणी बरोबर नाही पिला, डॉक्टरला 500 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये आमचे जे डॉक्टर राहते ते वसूल करून घेते. तुम्ही फक्त एक बॉटल चालतं, 1 किंवा 2 किंवा 3 बॉटल अकॉर्डिंगली ते तुम्हाला लावून देते. 1000-1500 ml बॉटल लावून देते. पाणीच राहते ते, आणि त्यात थोडासा नमक मिरचीसारखा दुसरा मटेरियल राहते, बाकी काहीच नाही राहते.
आणि जर तुम्ही ईश्वराने दिलेलं सलाईन जर बरोबर घेतलं, तुम्हाला ह्या लोकांची सलाईन आणि मेडिसिनची गरज पडणार. अजिबात गरज नाही पडणार, असं माझं म्हणणं आहे. ईश्वराने तो सर्वात मोठा डॉक्टर आहे, त्यांनी सगळी आपल्याला दिलेली आहे, फक्त आपल्याला उपयोग कसा करायला पाहिजे त्याची जाणीव नाही आहे. सर, या 3 खाण्यामध्ये सकाळचं, दुपारचं आणि रात्रीचं जेवण याच्यामध्ये किती तासाचं अंतर असावं? हां, बरोबर आहे. सकाळच्या आणि दुपारच्या जेवणामध्ये कमीत कमी 4-4.5 तासाचं अंतर पाहिजे. याच्या दरम्यान जर आपल्याला असं काही खावंसं वाटलं तर आपण फ्रूट वगैरे खाऊ शकतो का, की टाळलंच पाहिजे खाणं? कशाला खाता 4-4.5 तास म्हणजे इतका हेवी तुम्ही नाश्ता केल्यानं कशाला तुम्ही करत आहे? हां, हे गडबड करत आहे, हे लाईफस्टाईल डिस्टर्बन्सेस आहे. जीवनशैलीमध्ये कशी काय बिघाडा ते मस्त सरांनी सांगितले किंग साईज नाश्ता करा, मस्त 4 पोळ्या घरून आले आपण खाऊन, आणि तूप आणि तुमचं हे गूळ आणि हे आणि सगळंच घेतले आणि फर्स्ट क्लास भाजी हे सगळं घेतले, आणि मग ऑफिसमध्ये आले 10 वाजले, 8:30 नाश्ता केले, 10 झाले, ऑफिसमध्ये पोहोचले, वाजले, अरे चहा नाही. अरे कशाला चहा पाहिजे बाबा तुला? हे नक्कीच होतं. चहा कशाला पाहिजे? आणि चहामध्ये काय आहे? ग्लुकोज, इन्स्टंट एनर्जी. येस. तुम्ही 4 घंटेसाठी पूर्ण पेट्रोल भरलेले गाड़ी के अंदर, आणि अभी 2 किलोमीटर भी नहीं चले, फिर जाएंगे अगले पेट्रोल पंप पर, उसमें बोलेंगे इसमें 5 लीटर ऑलरेडी डाल लिया, टाकी फुल कर लिया, उसको बोलेंगे 2 लीटर और डाल, तो वो 2 लीटर वो टाकी में रहेगा कि नीचे गिर जाएगा? नीचे गिर जाएगा. अब शरीर में से कहाँ गिरेगा? डिपॉजिट होता, डिपॉजिट हो रहा बोले तो चले जा रहा है फूलना. तो तुम वो जो शुगर का यूज़ कर रहे हैं, इन्स्टंट ॲप्लिकेशन हो गई, आपल्या रोजच्या त्या वेळी तुम्ही त्या शुगरचा उपयोग करत आहे तुमचं शरीर, आणि जे तुम्ही ऑलरेडी डिपॉझिट केलेलं होतं ते डिपॉझिट झालेलं आहे 4 तास अगोदर, 2 तास अगोदर. तो तूप आणि ते सगळं फॅट तसं तुमचं शरीर वाढत जाते. काही गरज नाही आहे. 4 घंटे तक फक्त पाणी घ्या तुम्ही, तहान लागले. बऱ्याच लोकांना हा गैरसमज असतो सर, की म्हणजे माझ्याकडे पण लोक येतात, बऱ्याच लोकांना हा गैरसमज असतो की हेल्दी डाएट तर मी घेतो आहे, आता मी 4 तासाच्या अंतरावर काहीतरी खाणं आहे, पण सरांनी जसं मिर्झा सरांनी जर मला सांगितलं आहे की मी 4 तासामध्ये फ्रूट वगैरे खाऊ शकते, तर मी एखाद फ्रूट, मग परत दुपारचं जेवण झालं की मग परत थोडंसं काही सॅलेड वगैरे किंवा चहासोबत बिस्किट वगैरे हलकं हलकं आहे ब असं म्हणून खाते. पण हे लाईफस्टाईल आपलं पूर्ण बिघडवत आहे, याची त्यांना तिळमात्र ही कल्पना नसते की आपला पूर्ण जे शेड्यूल बनलं होतं ते पूर्ण शेड्यूल आपण डिस्टर्ब करून राहिलो. याच्याबद्दल सांगा मला. राईट. काय आपल्या शरीराला 1800 किंवा 2100 कॅलरीज लागते, हे लक्षात ठेवा. आणि सकाळचा नाश्ता म्हणजे आपला 1200-1300 कॅलरीजचा राहते. सकाळचं जे नाश्ता जसं सांगितलं मी, तुम्ही जर तसं केले, मग किती वाजले तुम्हाला? आणखीन 1200 कॅलरीज रिक्वायर्ड आहे तुम्हाला दिवसभरसाठी, आणि त्याला डिवाईड करून घ्या तुम्ही. जर तुम्ही सकाळी घरून समजा जेवण करून निघाले, चांगल्यापैकी जेवण केलं, तुम्ही ऑफिसला गेले, अरे चहा घ्या, तुमचं काम काय आहे त्या वेळी सांगायचं काय? मी नाही घेत, पाणी घ्या त्याच्यासोबत, पाण्याने काही नुकसान नाही होणार आहे. 1 गिलास त्याच्यासोबत पाणी घ्या. कोल्ड्रिंक पण नाही, त्यात पण शुगर राहते. जर तुम्हाला खूप याने हॅबिटच झाली की ऑफिसला जायचा, चहा प्यायचा आणि थोडासा बिस्किट घ्यायचं, हे घ्यायचं, ते घ्यायचं, मग सकाळच्या नाश्त्यामध्ये कट ऑफ करा. तिकडे 4 रोट्या घेतल्या ना तुम्ही, पोळ्या घेतल्या ना, 2च पोळ्या घ्या, कारण तुम्हाला माहीत आहे की 2 वाजेपर्यंत मला थोडेसे बिस्किट किंवा एक फल किंवा फ्रूट आणि चहा घ्यायची आहे. तो ते कम्पॅन्सेट करावं लागेल तुम्हाला. पण सर, सकाळी 8 वाजता जर मी नाश्ता केला असेल आणि मी 10 वाजता परत बिस्किट खात असेल, तर हा 2च तासाचा पिरियड झाला 2 खाण्यामध्ये, तर त्याचा पण मग साईड इफेक्ट नाही होणार का? येणार ना, होणार आहे साईड इफेक्ट, पण केव्हा होणार आहे? जर तुम्ही फुल फ्लेज नाश्ता केलेला आहे आणि मग 2 तासाने आणखीन काहीतरी घेत आहे, तुम्हाला नाश्त्यामध्ये कट ऑफ करावं लागेल. अर्धा करून द्या नाश्ता, मग हे कॉम्पन्सेट हो जाएगा तुम्हाला खाना. पण बरेचसे पेशंट येतात आणि ते म्हणतात की आम्हाला आम्लपित्त होतं, जर समजा असं 2-3 तासात खाल्लं, कोणी आग्रहास्तव दिलं, आपण नाही म्हणू नाही शकलो आणि खाल्लं, तर त्यांनी मला आम्लपित्त झालं, म्हणजे ॲसिडिटी ज्याला आपण म्हणतो, ॲसिडिटी होती आहे. नंतर मग परत दुपारच्या जेवणाची वेळ होते, पण तेच डायजेस्ट होत नाही आहे. म्हणजे थोडंसं जे खाल्लेलं आहे, एक लो क्वांटिटी, म्हणजे 50 ग्रॅमच मी खाल्लं आहे, पण त्याचं मला त्रास होतो आहे, म्हणजे ॲसिडिटीसारखं वाटतं आहे. मग मी काहीतरी दुसरं एखादं औषध बाजारातलं घेते आहे, जेल्युसिलसारखं म्हणा, पुदिनारासारखे बरेचसे असे कंटेन येतात आपल्या संपर्कात, ते घेते आहे, पण त्यानेही मला रिलीफ वाटत नाही आणि मी दुपारचं जेवणच स्किप करून टाकते आणि मग माझं पूर्ण म्हणजे शेड्यूलच बिघडून जाते. मग अशा लोकांसाठी काय सांगाल तुम्ही? नाही, ॲसिडिटीचे खूप कारण आहे.
सर्वात मोठं कारण आहे स्ट्रेस. स्ट्रेस. जीवन फक्त ॲसिडिटीचं कारण नाही आहे की तुम्ही जास्ती खाल्ले, कमी खाल्ले, हे खाल्ले, ते खाल्ले, त्याच्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी नाही. सर्वात अगोदर तुमची लाईफस्टाईल काय आहे ती डायरेक्ट इम्पॅक्ट करते तुमच्या ॲसिडिटीला. अच्छा. जर मी सकाळी उठतो आणि सकाळपासून झगडा चालू आहे आणि मला टेन्शन आहे की आता मला हे करावं लागेल, ते करावं लागेल, असं करावं लागेल, इतके पैसे द्यावं लागेल, इतके पैसे कमवावं लागेल, माझ्या लक्ष जीवनात राहणार नाही. मग मी जे काही जेवण करतो महाराजासारखं नाही राहणार, मग ते मशीनसारखं राहणार आहे की काही ते स्ट्रेसफुल जेवण तुम्ही करणार आहे. जे काही तुम्ही खाणार आहे ते पोटाला भरण्यासाठी खाणार आहे. जीवनसारखं नाही राहणार. सर्वात अगोदर जेव्हाही तुम्ही जेवण करत आहे संतुष्टपणाने, शांतीपूर्णपणाने करायला पाहिजे. तुम्हाला हे विसरला पाहिजे की मला कुठे जायचं आहे, हे करायचं आहे आणि ते करायचं आहे आणि जेवण चालू आहे. कोणी लोक चालता चालता जेवण करत आहे, त्यांनाच माहीत आहे ते काय करत आहे. ते फक्त त्यांच्या डिझायर फुलफिल करत आहे, एन्जॉय नाही करत आहे. ते जीवनला शास्त्रामध्ये आहे की तुम्ही जीवनला एन्जॉय करून घ्या, पूर्ती करून नको घ्या. कोणती वस्तूची पूर्ती करणे आणि त्या वस्तूचं एन्जॉय करणे हे दोन वेगवेगळेच वस्तू आहे. हे लाईफस्टाईलचं खूपच मोठा टॉपिक आहे आमचा. आणि आमचे 80% पेशंट याच्यातच ग्रस्त झालेले आहे. ते आपल्या कामाला एन्जॉय नाही करत, त्याची पूर्ती करते. ड्युटी ज्याला वर्ड आहे ना, हे रॉंग वर्ड आहे. दॅट शुड नॉट बी ड्युटी. वर्ड इज रॉंग. म्हणजे ते करावंच लागेल तर नाही, त्याला करतो पण एन्जॉय करून कर. प्लेजर आला पाहिजे तुमच्या कामामध्ये. संतुष्टी तेव्हाच भेटणार तुम्हाला जेव्हा तुम्ही त्यात प्लेजर तुमच्या कामात येईल. अदरवाईज तुम्हाला संतुष्टी भेटणार नाही, फक्त टाईम पास होणार आहे तुमचा. जे डिझायर आहे ते फुलफिल होणार आहे. आणि ती कोणती डिझायर? रिक्वायर्ड डिझायर. शांत करायचं आहे, हे प्रेशरने शांत करायची मेथड आहे आणि ते प्लेजरने शांत करायची मेथड आहे. तो आपला सिस्टम आपल्याला दुरुस्त करायचा आहे मेंटलपासून. जसं मी सांगितलं की रात्री वेळेवर झोपायचं, सकाळी वेळेवर उठायचं, वेळेवर आपली दिनचर्या मेंटेन करायचा, चांगला नाश्ता करायचा, लक्षात ठेवायचं मोठीसारखं आपलं पोट आहे तितकंच टाकायचं, हाव करायचे नाही आहे. जर कोणतीही वस्तूमध्ये तुम्ही जर हाव केले म्हणजे लालच ज्याला म्हणते, लालच या उसके अंदर तुमको हाव रे, हावरापन जिसको समजते ना, मराठीमध्ये हाव म्हणते, काय म्हणते तेच लालच. जर तुम्ही हाव करत आहे कोणतीही कामाची, खाण्यापासून तो जीवनापर्यंत ॲक्शनपर्यंत, काय कोणती कामामध्ये तुमची इंटेन्शन हाव सारखी आहे तर तुम्हाला संतुष्टी कधीच भेटणार नाही. बरेच लोक सर जेवण म्हणजे ड्युटी आहे अशासारखे करतात की म्हणजे 4 वाजता मी जेवलेलं आहे, म्हणजे कोणीतरी काहीतरी खायला दिलं होतं, मी खाल्लेलं आहे आणि 8 वाजता माझी जेवणाची वेळ आहे म्हणून मी जेवण करणार. तर हे कितपत योग्य आहे? बिलकुल बरोबर नाही आहे, अयोग्य आहे. जीवन आपल्याला ड्युटीसारखं नाही करायचं. डेफिनेटली जितकं आपल्याला जगासाठी लागतं तितकं करायचं आहे, तो आपला काम नाही आहे, पण प्लेजरने करायचं आहे. संतुष्टी जर पाहिजे तुम्हाला तो प्लेजरनं करायचं आहे, ना की त्याला खरंच लागेल आता इतकं करून चला आहे असे. म्हणजे दुसऱ्या लक्ष तुमच्या टार्गेट जीवनामध्ये नाही आहे, दुसऱ्या कामामध्ये राहते. बरोबर. म्हणजे मला हे खाऊन पटकन निघायचं आहे, हां, मला माझं कुठेतरी काम जायचं आहे, आटपायचं काम आहे. आपलं. म्हणजे जेवणही माझं कामच आहे आणि दुसरंही काम माझं काम आहे. बस त्याच्यामध्ये मला आनंद नाही आहे, काही नाही, फक्त उदरभरण. म्हणजे आपण असं म्हणतो म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये असं म्हणतात, उदरभरण नव्हे अन्न हे पूर्ण ब्रह्म. म्हणजे त्या अन्नाचा आस्वाद घेत घेत आपण ते ग्रहण केलं पाहिजे, जेणेकरून त्याचे विटामिन्स, मिनरल्स फक्त तुमच्या फिजिकल बॉडीला नाही, म्हणजे तुमची जी भौतिक शरीर आहे या फक्त शरीराला नाही तर तुमच्या मनाला सुद्धा ते स्वस्थ करणारं असं अन्न असलं पाहिजे. बरोबर. आपल्या जीवनाची प्रक्रिया कशी काय आहे आणि पाचनक्रिया कुठून चालू होते माहीत आहे का लोकांना? असं वाटतं, मला माहीत नाही. इथून चालू होते आपली पाचनक्रियेची प्रक्रिया, जिभेच्या शेंड्यापासून चालू. पण लोक काय समजते की पोटामध्ये गेलं त्याच्यानंतर पाचनशक्ती पाचनक्रिया सुरू होते. नाही, आपल्या जीवनाची पद्धती काय तुम्ही पहा ना. भौतिक लोक असे राहते, घास कसं घेता येते, समजा भात आहे पोटामध्ये असा तोंडामध्ये टाकते आणि लगेच ते गिटून टाकतात. ते घास एक घेत आहे पोळी भाजीचा, 2 किंवा 3 वेळ ते चावतात आणि लगेच ते गिटून टाकतात. नो,
एका घासाला तुम्ही जर 10 ते 15 वेळ नाही चावले, मग हे दाच्याचा उपयोग काय आहे तुमचे? बेकारच झाले. हे कशाला दिलं त्यांनी? हे तुम्हाला कॅनाईन पण दिलेले आहे आणि मांसाहारीची पण दात आहे त्यात आणि शाकाहारीची पण दात आहे. म्हणजे दोन्ही चालते तुम्हाला. आणि तुम्हाला चाब्यासाठी दिलेलं आहे, ते मस्टिकेशनचं काम आहे. ते करतच नाही तुम्ही. तुम्ही काय करत आहे? घास टाकले आणि पटकन ते गिळून टाकते तुम्ही. मग ते कोर्स फूड आहे, अनमॅच्युअर्ड फूड राहते, ते फुल्ली चर्न फूड नाही राहते. ते तुम्हाला तसा त्यापैकी तुम्हाला जेवण करायला पाहिजे. म्हणजे सिस्टमॅटिक जर तुम्ही बरोबर त्याला चावला, चांगला पद्धतशीर चाबून घेतला त्या घासाला, तो मग त्यात काय काय फायदे आहे तुम्ही तुमच्या विचारूच करूच नाही शकत. तुम्हाला कधीच ॲसिडिटीची गोळी तुम्ही खाणार नाही जर चांगल्यापैकी तुम्ही तुमच्या एक घास चावला, चाबून घेतला. म्हणजे असं ते मिश्रण झालं पाहिजे, सेमी सॉलिड बनला पाहिजे तुमचा घास इथेच. नंतर तुम्ही गिटा. तुम्ही काय करता, इथे कोर्स सॉलिड ठेवून घेता, 2-3 वेळ चावता आणि लगेच गिटकून घेता, मग इथे लोड पडून जाते. याला डबल लोड लागते, मग जास्ती ॲसिड सिक्रीट होते, जास्ती प्रॉब्लेम होते. मग ॲसिडमुळे तिथे जलन होते तुम्हाला. ते ज्वलनशील पदार्थ आहे ॲसिड, त्याच्याने ॲसिडिटी आपल्याला म्हणते त्याला. म्हणजे जे काम इथला होता तुम्ही इथे करता नाही, इथला इथे होता आणि इकडच्या ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये होते, मग तुम्हाला सगळे ते डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम डेव्हलप होतं. जेवण अशा करायला पाहिजे, कमीत कमी तुम्ही एका घासाला, हे खूप इंटरनल पॉईंट तुम्हाला मी सांगतो. मोठे मोठे डॉक्टरांना ह्या पॉईंट लक्षात नाही आलेला आहे, माहीत नाही का नाही. आयदर दे आर इग्नोरिंग और दे डोंट वॉन्ट टू से, और दे आर जस्ट टेकन इट इझिली. माझ्या ऑब्झर्वेशन माझ्या 10-15 वर्षाचं हेच आहे की जर तुम्ही चांगल्यापैकी आपला घास किंवा आपला, इफ यू टेक अवर मॉसल प्रॉपरली मॅस्टिकेटेड इन युअर माउथ अँड देन यू डिग्ल्युटेड, यू विल नेवर गेट अन ॲसिडिटी और हायपर ॲसिडिटी ऑफ युअर बॉडी. तुमच्या शरीरामध्ये कधीच ॲसिडिटी होणार नाही जर चांगल्यापैकी तुम्ही तुमच्या घासाला इथेच चावला. कारण इथे काय आहे माहीत आहे तुम्हाला? आता मी सायंटिफिकली तुम्हाला प्रूव्ह करून देतो. इथे आपलं हे जे थूक द्यायला म्हणते आपण सलाइवा, याच्यात एक असा एन्झाईम आहे, फॉर माय लर्नड पीपल्स जो जानकार है उन लोगों को बता रहा हूँ, वो एंजाइम है जिसको टायलिन बोलते हैं. इथे टायलिन असा एक पदार्थ आहे, एन्झाईम आहे, ज्याच्या काम असे है टू डाइजेस्ट द कोर्स कार्बोहाइड्रेट्स. वो डाइजेस्ट यहीं भी नहीं, और टायलिन शरीर में कहीं भी नहीं हुआ. यहाँ फिर दूसरा एंजाइम है, स्टमक में जाएंगे आप तो दूसरे एंजाइम मिलेंगे आपको पाचन शक्ति के अंदर हेल्प करने वाले, लेकिन टायलिन सिर्फ सलाइवा में मिलेगा. अब वहाँ अगर आपका कोर्स डाइट और जो आपने मॉर्सल लिया या घास लिया, वो अगर वहाँ प्रॉपर मिक्सड अप नहीं हुआ, उसको टायलिन कम मिलेगा, जो उसको हजम करता है कार्बोहाइड्रेट को, कार्ब को. अब वो कम मिलेगा तो इधर लोड बढ़ेगा, इधर तो वो है ही नहीं, तो उतना कार्बोहाइड्रेट आपका डिस्टर्ब रहेगा, पूरे शरीर में उसका दुष्परिणाम होगा. और वही चीज़, वही घास को अगर प्रॉपर आपने माउथ के अंदर मस्टिकेट किया, प्रॉपर तुम्ही चावला, त्याला चाबून घेतला, तो तितकंच पूर्ण टायलिन त्याला भेटेल. एन्झाईम त्या जितकं ते हजम करायसाठी ते कार्बला जितकं एन्झाईम लागते तितकं ते लॉबमध्ये किंवा सलाइवामध्ये भेटणार आहे त्याला. आणि मग तो मॉर्साल किंवा घास आतमध्ये गेला, तुम्ही डिग्ल्यूट केला किंवा घेतलं, तर इथे त्याला ते पोर्शनला त्रास होणार नाही. मग जिथे नॉमिनल ॲसिड त्याला रिक्वायर्ड होणार आहे त्या बाकीच्या पार्टला हजम करायसाठी, मग ॲसिडिटी होणारच नाही तुम्हाला. व्हेरी सिम्पल मॅथड. देर इज नो मेडिसिन इफ यू आर ईट प्रॉपरली. जर तुम्ही चांगल्यापैकी जेवण केलं आणि त्याची पद्धती जशी दिसत आहे आणि जशी आहे, तुम्हाला हे माहीत झालं की ते टायलिन आहे, तुम्हाला हे माहीत आहे की याचं फंक्शन काय आहे, पण तुम्ही लोकांना का नाही सांगत की प्रॉपर चावा हो, प्रॉपर तुम्ही हे मस्टिकेट करा. वाय डोंट यू टेल टू द पीपल दॅट यू आर नॉट ईटिंग प्रॉपरली? Yes, it is ignoring. We ignore. We don't masticate properly to our morsel what we are taking in our mouth, and as it is, we deglute it. It goes inside. The required amount of tyline will not be there, and if tyline will be less in that morsel, obviously it will create problem to digest the carb or coarse carbohydrate products. These are the things. सर, हे तर झालं खाणपानाबद्दलचं. मग आता आजची जे धकाधकीचं जीवन आहे याच्यामध्ये व्यायामाला आपण महत्त्व दिलं पाहिजे, सगळ्यांनाच माहीत आहे, पण ते करणं होत नाही. तर सिम्पल वेनी आणि
सोप्या पद्धतीने जे आपण म्हणू की काय काय करता येईल की ज्याच्यामुळे आपल्याला ह्या डाएटसोबत थोडासा हलका फुलका व्यायाम जो घरीच म्हणजे राहून, कारण का जिमला जाणे हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही आणि रोजच्या जीवनातून आपण आपल्यासाठी वेळ काढू याच्यासाठीही पोरं तयार नसतात आजकालची. तर त्यांना या सगळ्या लाईफस्टाईल डिसीजमधून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी, त्यांना या प्रवाहातून बाहेर काढण्यासाठी काय आपल्याला म्हणजे त्यांना उपाययोजनासाठी व्यायाम म्हणा किंवा योग म्हणा काय करता येईल, म्हणजे सोप्यात सोपं जे त्याला त्रासदायक नसणार आहे किंवा त्याला कंटाळवाणं नसणार आहे. स्वतःचे काम स्वतःने करायला पाहिजे. हे सर्वात मोठा व्यायाम आहे, सर्वात मोठा व्यायाम. माझी कार मी स्वतः धुत आहो, स्वतः साफ करत आहो. हप्त्यात 3 वेळ माझी कार मी स्वतः धुतो, माझी गाडी स्वतः धुतो. झाडू मी करत आहो सकाळची माझ्या ग्राउंडची, माझ्या फार्म हाऊसची मी तिकडे सफाई जी आहे पूर्ण मी आपल्या स्वतःने खराट्याने करत आहो. लोक अशीच पण आहे की इथून घरामधून ते कारमध्ये जाते, मर्सडी कारमध्ये त्या जापानी गार्डनकडे, आणि तिथे कारमधून उतरते आणि मग तिथे ते धावत आहे. अरे बाबा, कशाला तू इथून कारमध्ये बसून जाते तिकडे ए सीमध्ये आणि मग धावते आणि आत परत येताना तिथे स्टॉल लावलेली राहते चहा पोह्यात तरी पोहा म्हणते त्याला, पोहा तरी काय, आणि ते मस्त पोहा तरी एक घेत आहे, तरी पोहा आणि ते कोकोकोलाची किंवा पेप्सीची बॉटल आणि मस्त भरून पैकी ते पोहा आणि तरी पोहा खाऊन मग कारमध्ये बसून घरी येत आहे आणि हे समजून घेत आहे की मी आज 1.5 किलोमीटर 5 किलोमीटर 10 किलोमीटर धावत आलो. काय केलं तुम्ही? पहिले तर तुम्ही ए सीमध्ये इथून गेले, मग तिथे धावले 5 किलोमीटर, मग आणखीन आले स्पॉटवर, पोहा तरी खाल्ले, झाला ते बरोबर इक्वल. जितकी तुम्ही एनर्जी युटिलाइज केली तितकीच तुम्ही गेन केली ते पोहा खाऊन. हे काय होत आहे? कशाला लोक राईट डायरेक्शनमध्ये जात नाही आणि स्टेटस सिम्बल बनवला. अरे तुम्ही तुमच्या घरच्या टॅरिसमध्ये तितके मिनिट चाला ना. जर 20 मिनिट तुम्हाला 5 किलोमीटर जायला लागते तर 20 मिनिट तुम्ही फक्त ब्रिस्क वॉक करा तुमच्या टॅरिसमध्ये, झाला. कशाला तुम्ही पेट्रोल जाळून तिकडे त्या चौकामध्ये आणि लोकांना पण त्रास देऊन जापानी गार्डनच्या समोर ट्रॅफिक जाम करून करत आहे आणि गाड्या समोर खडून मग त्या उभे करून तिथे इकडे तिकडे धावत आहे. शो ऑफ आहे, पूर्ण लाईफ आमची शो ऑफ झालेली आहे. मोठं काय आहे? तुमचे शरीराची एनर्जी बर्न करणे. हे कुठेही बर्न होऊ शकते, कुठेही बर्न होऊ शकते. मला एक सांगा, तुम्ही शेतामध्ये जा, तुम्ही एकही मला किसान दाखवा, एकही कास्तकार ज्याची पोट निघलेला आहे, एकही कास्तकार किंवा शेतामधून जे शेतामध्ये काम करते ते एक तरी एक्झाम्पल मला द्या त्या माणसाच्या पोट बाहेर निघालेला आहे. सेठ लोकांचंच राहते, बडे लोकांचे जे चेअरपर्सन ज्याला म्हणते ना, जे चेअरवर बसणारे लोकांचेच पोट बाहेर निघणारे असते. त्या लोकांनी ना, कारण ते जे काही ते खात ना त्याच्यापेक्षा जास्तीची एनर्जी आउट होऊन जाते. कोणी रिक्षावाल्याला तुम्ही पाहिले का? त्याचं पोट बाहेर निघालेलं आहे, रिक्षा ते चालवत आहे, कारण ते 1 कप चहा घेत आहे आणि 10 कपापेक्षा जास्तीची एनर्जी ते बाहेर काढून घेते. आणि आम्ही काय करत आहे? 2 कप घेत आहे, बॉर्नविटा हे विटा ते विटा टाकून आणि त्यात हे फल फ्रूट सगळे चावून घेत आहे आणि मस्त असे हातपाय लांबा करून बसते, ताणून बसत आहे आणि मग पोट बाहेर निघते. कसं निघत आहे? तुमची ॲक्टिव्हिटीज काही नाही. इनपुट जास्ती आहे, तुमचं आउटपुट कमी आहे. त्या रिक्षावाल्याच्या, त्या हमालाच्या, त्या कास्तकाराचा इनपुट कमी आहे, आउटपुट जास्ती आहे. तुमचं उलट आहे, तुमचं इनपुट जास्ती आहे, आउटपुट कमी आहे. सिम्पल फंड आहे. आणि मग वेगवेगळे रोग आहेत, हार्ट अटॅक आहे, डायबिटीज आहे, अंगदुखी आहे, गुडघ्यांवरती येणारा ताण आहे, सगळे. कसं काय? आता ज्या एक टायर समजा मोटरसायकलचं, त्याच्यावर फक्त 2 सीट बसण्याची कॅपॅसिटी, तुम्ही 10 लोक बसून जाईन तो ते फुटणार नाही का? असं शरीराचं आहे. तुमची हाईट आहे 5.6, तुमचा वेट पाहिजे 64 किलो आणि तुमचं वेट आहे 102 किलो. तो शरीरामध्ये जे बाकीचे जोड वगैरे जंतर आहे त्याच्यावर परिणाम होणारच आहे. आणि मग आपण समजते आपल्याला गुडघ्याची प्रॉब्लेम झाली, जॉईंट खराब झालेला आहे, OA झालेला आहे, हे झाला ते झाला, रोमॅटिक झालं. अरे सगळं तुमच्या वजनामुळे झालं ना बाबा. कॅरियर तुटला म्हणते, ती सायकलवाला कॅरियर दुरुस्त करून देत आहे फक्त तुम्हाला, जॉईंट रिप्लेसमेंटसारखा. पण ते कॅरियर तुटला कशामुळे हे नाही सांगत.
त्याचे जॉईंट रिप्लेसमेंट का करावं लागलं हे नाही सांगत तो. तसंच जर त्या सायकलवाल्याने सांगितलं बाबा तू याच्यात 200 किलो रोज 4-4 थैले कशाला कॅरियरवर बांधून आणते, तुटणार नाही का, किती वेळ लावला मी नवीन कॅरियर तो तुटणारच. कोणी डॉक्टर का नाही सांगत ते बरोबर की बाबा वेट कमी कर, ह्याच्यावर ताण पडत आहे, किती वेळ तू जॉईंट रिप्लेसमेंट केला तर काय होणार आहे तुला. ॲक्च्युअल फॅक्ट्स को मागे ठेवून लोक पुढच्या जे प्रेझेंट जे दिसत आहे त्याच्या ट्रीटमेंट आहे, जे नाही दिसत आहे त्याची ट्रीटमेंटच नाही आहे. त्याच्यावर डिस्कशन पण कमी होते. बोलते पण लोकांना बोलून काय फायदा नाही आहे, ते करणार नाही आहे, पद्धती नाही आहे, स्टाईल नाही आहे, लोकांना सुनण्याची ऐकण्याची नाही आहे, सवय नाही आहे. एकंदरीत योग वगैरे म्हणजे मानसिक आरोग्यासाठी योगासनं करणं घरातल्या घरात सकाळी उठल्यानंतरचं आपलं एक पहिलं प्रिफरन्स असते की एक तर मी थोडीशी एक्सरसाइज करीन किंवा मग मी योग वगैरे करून मानसिक शांती करीन. हे याच्यामध्ये किती बेनिफिटरी आहे? सायंटिफिकली मी तुम्हाला काय सांगतो की सकाळी आपण जर उठले तो जसं मी सांगितलं की आपल्या शरीर 206 बोन आहे, 412 जॉईंट आहे त्यात आपल्या शरीरामध्ये, त्याला मूवमेंट पाहिजे, ते करायलाच पाहिजे, ॲक्शन करायलाच पाहिजे. ते योग समजा काही राहते पण लिमिटेड, पण तुम्ही ॲक्शनमध्ये राहा. मी काय करू, ते बाई करणार आहे, मी नाही झाडणार, ती बाई येणार आहे, ती भांडे मांडणार. मी हे नाही सांगत आहे की तुम्हाला भांडेच मांजा किंवा भांडेच घासा किंवा आपले झाडूच द्या, कपडेच धुवा, हे म्हणणं नाही माझं. पण तुम्ही आपला स्वतःचे असेसमेंट जरूर करा का मला हे काम करायला पाहिजे किंवा नाही. नाही तर याच्याऐवजी मी काय करणार आहे ज्याच्याने माझी शरीरामध्ये जे स्टोर एनर्जी आहे ते बर्न कशी काय होणार आहे, कॅलरी कशी बर्न करायला पाहिजे. मी तुम्हाला जे त्यात वाईट वाटत आहे ते करायचे, तर मग दुसरा उपाय पहा. दुसरा आहे योगा आहे, दूसरे आणखीन बहुत सारे रास्ते हैं, वो आप करिए. मॉर्निंग वॉक वगैरह है. हाँ, अभी मैं आपको बस ये कहूँगा कि जो अभी क्या जैसा आप डॉक्टर है, अब वो बेचारा क्या घर के बर्तन तो नहीं मांजेगा, या एडवोकेट है प्रोफेशनली वो नहीं करेगा, सुबह में ऑफिस खोलना पड़ता है उसको, टीचर है स्कूल जाना है, वो घर के काम सब वही करेगा तो कैसा होगा. तो ऐसे को क्या करना होगा, तो आपको कम से कम ये 24 घंटे में 8 घंटे सोने को देना होगा, 3 इसमें डिवाइड करो, और 8 घंटे अपने शरीर के असेसमेंट में देना होगा, जिसमें से 4 घंटे आप खाने पीने नहाने धोने में जाने दो. 4 घंटे में फिर आप अपने छोटे मोटे काम वाम करने लगवा दो. फिर 1 घंटा उसमें से निकालो ऐसा जो सिर्फ आपका हो. उस 1 घंटे को आप पूरे दिन में डिवाइड कर लो. समझो 10-10 मिनट कहिए, 20-20 मिनट कह लो. अगर आपने उसको 6 या 7 पार्ट में 10-10, 20-20 मिनट को डिवाइड कर लिया तो वो 10 मिनट सिर्फ आप ही के रहने चाहिए. और वो 10 मिनट में आप एक्शन में रहने की कोशिश करो और अपने आप को स्ट्रेस से दूर रखने की कोशिश करो. और फॉर एग्जांपल जैसे ब्रिस्क वॉक, एक छोटी सी, आप अगर ऑफिस में खाना खाए तुरंत आप अपने ऑफिस चेयर पर न बैठो, वॉकिंग कर लो 20 मिनट तक की. अब और अपने बॉडी को स्टैग्नेंसी बर्दाश्त नहीं होती, यानी एक जगह बैठे रहने की बॉडी को आदत नहीं है 60 मिनट से ज़्यादा. इसीलिए पीरियड जो है तो 40-50 मिनट के होते हैं, कारण उससे ज़्यादा हम कंसंट्रेट नहीं कर सकते. तो ऐसे ही अपने शरीर को वारंवार 5-5, 10-10 मिनट का 1 घंटे तक, 1 घंटा पूरा 24 घंटे में कहीं ना कहीं ब्रेकिंग देना ज़रूरी होता है. और उस ब्रेकिंग में ऐसा नहीं कि आप सिर्फ काम से वो जो कर रहे हो वो हटा के दूसरा काम करने लग जाओ, नहीं, वो हटा के सिर्फ शरीर के फ़ायदे वाला काम करो, जिसमें योग आ गया या आपका वॉकिंग आ गई. ब्रिस्क वॉक सबसे अच्छा है. मॉर्निंग आवर्स जो है तो उसमें ब्रिस्क वॉक करिए. ब्रिस्क वॉक क्या चीज़ होती है, यानी ब्रिस्क वॉक म्हणजे काय, यानी चालणारे लोकांपेक्षा थोडासा फास्ट, जे आपण चालत आहे ना त्याच्यापेक्षा थोडासा तुम्ही फास्ट चालला पाहिजे, त्याला ब्रिस्क वॉक म्हणते इंग्रजीमध्ये. ते जर तुम्ही 20 मिनट केले दिवसात खूप आहे. 24 तासात 20 किंवा अर्धा तास तुम्ही करा, नाही तर 4 किंवा 5 किलोमीटर रोजची तुमची टार्गेट पाहिजे. जरुरी आहे 4-5 किलोमीटर रोडवर तुम्ही चला. तुमच्याकडे जर हॉल आहे किंवा टेरिस आहे तिथेही तुम्ही हे करू शकते. तुमच्या समोरच्या जे रोडवर तुम्ही करू शकते, लेनमध्ये. जरुरी नाही आहे की हाय रोडवर जायचं, हायवेवर जायचं किंवा रेस कोर्सवर जायचं किंवा मोठी जे आपले रोड आहे तिथे जायचं, असं काही नाही. त्याला गार्डन रिक्वायरमेंट जरुरी नाही आहे. फक्त तुमचा मोटो पाहिजे की तुम्ही ॲक्शनमध्ये राहिला पाहिजे 5 किलोमीटरपर्यंत. म्हणजे सर आपण असं चाललं पाहिजे की जेणेकरून बॉडीमधून घाम टपकला पाहिजे.
आपल्या चालण्याची स्पीड अशी असली पाहिजे की शरीरातून स्वेट निघाला म्हणजे घाम निघाला पाहिजे आणि तेच जे आहे की शरीरातलं जे फॅट आहे ते बर्न करू शकते आणि हा नॅचरल पद्धतीचा आहे म्हणजे तुम्हाला स्वतःचा पैसा खर्च करायचा नाही आहे, कुठे जिममध्ये जाण्याची गरज नाही आहे आणि कुठल्याही पद्धतीचं म्हणजे डाएट फूड म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे विकत आणून आपण डाएट करून घेऊन राहिलं आहे एखादे भरपूर प्रोडक्ट्स असे मार्केटमध्ये अवेलेबल आहे की यांनी तुमची हेल्थ चांगली होईल, यांनी विटॅमिन्स मिनरल्स मिळेलही एका ठिकाणी, पण जे नॅचरल सोर्सेस आहेत म्हणजे जे नैसर्गिक पद्धतीने आपल्याला फ्रूट्समध्ये म्हणा फळांमध्ये किंवा दुधामध्ये जे नॅचरल प्रोडक्ट भेटते. जे प्रोडक्ट मार्केटमध्ये राहते हे कुठून आणते सगळे विटॅमिन्स मिनरल्स ते नॅचरल प्रोडक्ट्समध्ये ते ॲक्स्ट्रॅक्ट करत आहे आणि आपल्या डब्यामध्ये पॅक करत आहे आणि तुम्हाला देत आहे. तर तुम्ही डायरेक्ट नॅचरल फ्रूट घ्या ना. ईश्वराने सगळे. आणि आणखीन एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला की ज्या आपल्याकडे खूप चांगला आपल्या इकडच्या भागाचा एशियाचा खूप चांगलं वातावरण आहे, याच्यात आपल्याला ऋतू भेटत आहे, एकही ऋतू नाही. हां. आणि कोणत्याही ऋतूमध्ये एक ना एक फळ राहते. आम्हाला कमीत कमी एक वेळ त्या ऋतूच्या फळाचा आस्वाद घ्यायलाच पाहिजे. ते कोणतंही फळ राहे, ते सीताफळ राहिले किंवा संत्रा राहिले, खायलाच पाहिजे. किती खोकला येऊ द्या पण जरूर घ्या, कारण ते ऋतूमध्ये तो फळ आला म्हणजे त्यात काहीतरी ईश्वराने ठेवलेलं आहे. आणि हे लोक काय करतात, तुम्हाला टोमॅटो ज्यूस कुठून आणते टोमॅटो, ते यांचे स्वतःला बनवत आहे का, ती टोमॅटोला क्रश करून पता नाही काय काय करत आहे आणि तेच तुम्हाला थांबून देत आहे. काय तुला मँगो ज्यूस, मँगो कुठून आणते रे बाबू तू, सडलेले गरलेले कोणकोणते मँगो टाकत आहे पता नाही आणि त्यात पण इन्ग्रेडियंट्स केमिकल्स टाकून. त्याच्यापेक्षा चांगला मँगो फळ आला त्या ऋतूमध्ये तो तू खा ना बाबा. चांगलं मँगो प्रिझर्वेटिव्ह करण्याच्या नादामध्ये ते लोक त्यातलं सगळे जे प्रोटीन्स आहेत ते कमी करून टाकतात. कमी आणि त्याची असमर्थ त्याला असं समजा की इनॅक्टिव्ह करून देते ना त्या प्रोटीनला. ज्या कार्य त्या प्रोटीनच्या त्या वस्तूचा राहते ते खतम होऊन जाते. जसं आपल्या शरीर आता हे सॅनिटायझरचा उपयोग खूप होत आहे आपल्या कोरोनामुळे. आमचं म्हणणं असं आहे की सॅनिटायझर तुम्ही इतकं सांगत आहे, लोकांना इतके सिरियसली घेतले ते सॅनिटायझरला की आपले जे चांगले बॅक्टेरिया जे आपल्या स्वास्थ्यासाठी जरुरी आहे तेही पण मरत आहे त्याची कोणाला काही फिक्रीच नाही. फक्त सॅनिटायझर. आमचं म्हणणं आहे विश्वाच्या सर्वात चांगला सॅनिटायझर जर काही उपलब्ध आहे ह्या विश्वामध्ये तो आहे तुमचं वॉटर, पाणीसारखं कोणतंही सॅनिटायझर नाही आहे विश्वामध्ये. त्याचं कंपोनंट किती चांगलं आहे, हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल ऑक्सिजनचं 1 मॉलिक्यूल. आणि तुमच्या अल्कोहोलमध्ये काय पहा सगळं उलटा आहे. त्याच्यात पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, कार्बन टाकलेलं आहे त्यात, एक ॲसिडचं प्रमाण जास्त आहे त्यात. आणि बॅक्टेरिया फॉर एक्झाम्पल तुमचं हे घ्या कोरोना, हे असा हे काय जिवंत बॅक्टेरियासारखा व्हायरस थोडी आहे, हे प्रोटीनसारखं आहे. त्याचा उद्देश काय आहे, त्याला वॉश करायचा आहे फक्त. तो पाण्याने वॉश करा ना. खूपच तुम्ही स्वच्छता ठेवणारे आहे तर मग साबण आपला जे सोप आहे त्याचा उपयोग करून घ्या, हँडवॉश घेऊन घ्या. पण सॅनिटायझर हेच पाहिजे हे कुठलेही काय याचं काय गॅरंटी नाही आहे की तुम्ही सॅनिटायझर लावला तर तुमच्याकडे काय ते व्हायरस राहणारच नाही आहे. हे आता काय सांगू मी तुम्हाला. तो ही पोझिशन आपण काय खूप स्ट्रिक्ट आहे, फॉलोअर्स आहे, मेंढीसारखे मेंढीपळा ना आपण लोक आहे सगळे. एकाने सांगितलं तर बस त्याचेच मागे एक मेंढी चरणाऱ्या लोकांना पार तुम्ही ते एक मेंढीला ते आवाज देते, तो मेंढी समोर चालते, सगळं त्याचं असंच हे लोकांचं राहते. एकाने सांगितलं का सॅनिटायझर, तो सॅनिटायझर, त्या सॅनिटायझरवरची मस्त विक्री झाली पण त्याचा उपयोग का करत आहे मोठं त्याच्यावर काही लक्षच नाही आहे. तो हे थोडीशी आपले इलिटरेसी बी याच्यात याचाही रोल आहे. देशामध्ये साक्षरता कमी आणि अशिक्षित लोक जास्ती आहे त्याच्यामुळे पण आहे. सर, लाईफस्टाईलच्या ह्या सगळ्या संभाषणानंतर एक असं विचारावंसं वाटतं की स्त्री आरोग्यावर सुद्धा या जीवनशैलीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसून येत आहे आता. कारण का स्त्रियांचं एक जी रचना झालेली आहे, स्त्री शरीराची जी रचना झालेली आहे ती सृष्टीच्या अनुषंगाने झालेली आहे. म्हणजे ती माता आहे,
तिला पुढची पिढी जन्मास घालायची असते, एवढी मोठी जबाबदारी तिच्यावर असल्यावरही स्त्रियासुद्धा ही जी चुकीची लाईफस्टाईल आहे, म्हणजे धूम्रपान म्हणा, सिगारेट पिणे आहे किंवा ड्रिंक करणे, दारू वगैरे, नशा करणे, या सगळ्या गोष्टींना आपल्या लाईफस्टाईलमध्ये सर्रास घेतात आहे. तुम्ही पहा खेडेपाड्यांमध्ये पण ज्या आदिवासी स्त्रिया वगैरे आहेत त्यांच्यामध्ये पण ते प्रमाण आहे. पण त्यांचं कसं आहे, शरीराला त्यांच्या माहीत नाही काय त्यांचा मेटाबॉलिझम आहे आणि ते कशा पद्धतीने करतात. पण आपल्या भारतीय संस्कृतीच्या अगदी विरोधात पाश्चिमात्य संस्कृतीला अनुसरून आजची जी स्त्री आहे, जी शहरात जगते आहे आणि कारांमध्ये फिरते आहे, मोठमोठ्या पदांवरती काम करत आहे, ती पण या लाईफस्टाईल डिसीजच्या विळख्यामध्ये अटकलेली आहे. आता तिला याच्यातून बाहेर काढायचं म्हणा किंवा का बरं अटकल्या जाते ती, त्याचे तिच्या शरीरावर काय परिणाम होतात हे मला थोडंसं सांगा. पहा, स्त्री जे आहे ना, माती जे तुम्ही सांगत होते की ती मातीसारखी आई आहे आणि जननी ज्याला म्हणणं चाहिए, सृष्टीच्या स्त्रीला जे एक दर्जा दिलेला आहे ते खूप मोठा आहे. याची जाणीव स्त्रीला स्वतःला केली पाहिजे, येस असायला पाहिजे. आणि कॉम्पिटिशनचे व्याख्यान इतकी खराब केली गेली आहे या विश्वामध्ये की मी सांगूच नाही शकत. हे वेस्टर्न मीडियाच्या माध्यमाने किंवा जो आपल्याला मॉडर्न लाईफस्टाईलचे लोक सांगत आहे त्यांच्या हिशोबाने त्यांच्या डोक्यामध्ये असा भरलेला आहे की जे यांनी केलं काम तुम्ही बी करायलाच पाहिजे ते काम. म्हणजे कॉम्पिटिशन टाकलेलं आहे. कॉम्पिटिशनच्या हे जसं बोलते ना, ह्या कॉम्पिटिशनच्या दौरमध्ये हे करायला पाहिजे. अरे बाबा, मला हे सांगा, जर कॉम्पिटिशन कशाला म्हणते? दोन्ही एकाच कामासाठी कॉम्पिटिशन जर करणार आहे तर ते काम एक करत होतो तो दुसरा कसं काय करणार? मग त्यात फायदा काय होणार आहे? अपोजिशन ठेवा लागेल तुम्हाला, कॉम्पिटिशन नाही. जर तुम्ही तुमच्या स्वतःची आयडेंटिटी कायम ठेवण्याचे इच्छुक आहे तर तुम्हाला तुमची सेल्फ आयडेंटिटीवर हायलाईट करायला पाहिजे. असं नाही की त्यांनी ते केलं तर मी पण ते करतो. मग तो फॉलोईंग झाली ना. मग का लोक नाही समजत आहे हे? सिमिलॅरिटीच्या इक्वल स्टेटसच्या नावाखाली ज्या स्त्रीच्या ते होत आहे, भ्रमण होत आहे, जे नुकसान होत आहे, अतिशय वाईट आहे. आणि कॉम्पिटिशनचं नाव दिलं तिला, ते खूपच निंदनीय आहे. पुरुषाच्या बरोबरीत काम करताना बघा, म्हणजे स्त्री पुरुष समानता आपण म्हणतो, पण ही व्यसनाधीनता जी वाढत चाललेली आहे याच्यामध्ये पण ती त्याला कम्पीट करते असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, माझं म्हणणं काय आहे की आता कॉम्पिटिशनच्या सिमिलॅरिटीचा आला क्वेश्चन की समांतरता पाहिजे आम्हाला स्त्री आणि पुरुषला. तो ही अशीच गोष्ट आहे जसं आता तुम्ही एक वस्तू बनवली आहे, तुम्ही प्रोड्युसर आहे नट आणि बोल्टचे, नट बोल्टची फॅक्टरी तुमच्याकडे आहे. एक्झाम्पल देत आहो मी. आणि नट बोल्टची फॅक्टरी किंवा लॉकची फॅक्टरी आहे तुमच्याकडे. तुम्ही नट बोल्ट बनवणारी एक फॅक्टरी आहे आणि त्यात तुम्ही नट बनवले आणि बोल्ट बनवला. आता नटचं काम, बोल्ट जर सांगेन का मला नटसारखंच व्हायचं आहे आणि जर बोल्ट हे नट सांगेल का मला बोल्टसारखं व्हायचं आहे, त्याच आकाराने तेच काम मी करणार. तो ज्यासाठी ते नट बोल्ट बनलेला आहे, ज्या कामासाठी, तो काम होणार का? सगळे नटाचंच ढेर लागणार आहे किंवा बोल्टाचंच ढेर लागणार आहे. तो जशी हे फॅक्टरीमध्ये तुम्ही नट बोल्टची जी फॅक्टरी होती की नटाला नटाच्या आकारच्या हिशोबाने बनवलं गेलेलं आहे आणि बोल्टाला बोल्टाच्या हिशोबाने बनवलं गेलेलं आहे आणि त्याची जी रचना ज्या हिशोबाला केलेली आहे त्या कामासाठी, ते काम तेव्हाच पूर्ण होणार आहे जेव्हा नट आणि बोल्ट वेगवेगळे पद्धतीने बनवून गेलेले आहे. पण सगळेच जर नटाला जर हे ईर्ष्या आली किंवा कॉम्पिटिशन आलं का मला बोल्टसारखं बनायचं आहे किंवा बोल्टाला असं वाटलं की मी आता नटसारखं बनतो, ठीक आहे, आता बनवून गेलं तुम्ही ते सिमिलॅरिटीच्या इक्वल राईटसारखं त्याला सांगितलं तुम्ही आणि त्या हिशोबाने बनवलं. ते बोल्टाचा ढेर किंवा नटाचा ढेर काय बोलण्यात येणार आहे? आपण हेच सांगणार आहे. पण नटबोल नाही सांगणार तुम्ही आणि ते कार काहीच होणार नाही. तुम्ही काही पॅकिंगसाठी त्याला बनवले होते त्या पार्टला, तो होणार नाही.
उद्देश चुकणार आहे. असं सृष्टीच्या हे सृष्टीदाताने आपल्याला बनवलं. मी सांगितलं तुम्हाला, हे एव्हरी पार्ट इज मेड इन 2 थिंग्स. जोड्यामध्ये बनलेली अवस्था आहे पूर्ण सृष्टीच्या कोणत्याही पार्टची. हा मानव समाज, हा इवन कोणताही जीव घ्या तुम्ही, त्या जोड्यामध्ये बनवलेला आहे आणि त्यांचे वेगवेगळे काम आहे. तुम्ही त्या सगळ्यांना एकच काम देण्याची तयारीमध्ये आहे. कायच्या नावाखाली? सिमिलॅरिटी आणि एक समांतर त्याच्या नावाखाली. अगदी खोटी गोष्ट आहे, होऊच नाही शकत आहे. ते कॉम्पिटिशन, नट कसं काय कॉम्पिटिशन करणार आहे बोल्टचं, आणि बोल्ट कसं काय कॉम्पिटिशन करणार नटचं. आता इस्त्रीची जे पोझिशन आहे फिमेल की, ती काही पार्ट असे आहे त्याचे की ते त्याच्यात कोणी कॉम्पिटिशनच नाही त्याच्या. आणि माणसाला म्हणजे मेलला, पुरुषला जे काम दिलेले आहे, काही कामामध्ये इतका वर्चस्व दिलेलं आहे जे कोणी कॉम्पिटिशन करूच नाही शकत त्याचं. स्त्रीला आपली आपली एक एक श्रेष्ठता आहे आणि तिने एकमेकाशी कॉम्पीट नाही करावं पाहिजे. त्यांनी ते आपली जी श्रेष्ठता आहे त्यात त्यांनी हायलाईट करायला पाहिजे, त्याला फर्निश करायला पाहिजे. इन्स्टिट्यूट ऑफ याची जे श्रेष्ठ आहे किंवा हे त्याची श्रेष्ठमध्ये जे कॉम्पिटिशन करणारं फेल होणार आहे, कारण तो त्याचं काम आहेच नाही, ते बनलंच नाही त्याच्यासाठी. तो दैट्स वाई दैट सिस्टम विल फेल. अगर आप सृष्टि के इस रचना को बिगाड़ने की कोशिश करोगे और किसी से भी कोई भी काम कराओगे तो कैसा? मनुष्य का काम मनुष्य में, जो पुरुष है वो पुरुष का काम ही करना चाहिए उसने, तभी अच्छा रहेगा वो. स्त्री ने स्त्री का ही काम करना. स्त्री के वो काम है जो पुरुष कर ही नहीं सकता. जो धीरज शीतलता जो स्त्री में है वो पुरुष में आ ही नहीं सकती. और जो दृढ़ता और जो विश्वास और कुछ भी काम आउट ऑफ द वे कर जाने की स्थिति ईश्वर ने पुरुष के अंदर डाली, वो स्त्री में नहीं आ सकती. इसलिए उसको स्त्री और पुरुष का एक अपना अपना सिद्धांत है और वो उनका जो है मेजरमेंट का स्केल है. तो स्केल पाहिजे मेजरमेंटची. तळाजू पडला जे आहे तो तसा पाहिजे. नाही स्त्रीसारखा पुरुषाला बनवायचा आणि पुरुषाला स्त्रीसारखा बनवायचं हे एक चांगली गोष्ट आहे. बनूच नाही शकत, ते पॉसिबल नाही आहे. काय काय बदलणार आहे तुम्ही? कोणकोणती वस्ती बदलणार आहे? सर याच्याचमुळे जे म्हणजे धूम्रपान म्हणा किंवा मद्यपान म्हणा, याच्यामुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्व म्हणजे मूलबाळ न होणे म्हणा, म्हणजे ते हे तर गोष्टी नंतर होतात लाईफमध्ये, की ज्या वेळेला त्यांचं वाढतं वय असते 18, 19, 20च्या ज्या उमेदीचा जो काळ असतो, त्या उमेदीच्या काळामध्ये हे व्यसनाधीन होतात आणि नंतर 25, 30मध्ये लग्न करतात. त्याच्यानंतर मग त्यांना माहीत पडतं की अरे आपली ओव्हरी खराब झाली, आपली फर्टिलिटी खराब झाली आहे, किंवा आपल्यामध्ये जी ताकद होती त्या बाळाला संगोपन करण्याची तेच खतम झालेली आहे, किंवा स्पर्मच इंटरकोर्स नंतर स्पर्मला जशी जमीन पाहिजे, जसं बीजाला एक चांगली जमीन पाहिजे असते, तशी ती जमीनच त्याला भेटत नाही. असे जे प्रॉब्लेम्स होतात हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? हे टाळण्यासाठी तुमची जी लाईफस्टाईल ज्याला तुम्ही समजत आहे की हीच सब कुछ आहे माझं, याला सोडा लागेल. तुम्हाला तुमची स्वतःची जाणीव करायलाच पाहिजे की तुम्ही या सृष्टीमध्ये कशासाठी आलेले आहे. आम्ही मूळ विसरले, जी आमच्या मूळ आहे आम्ही विसरले. आम्ही सृष्टीमध्ये कशासाठी आले, स्त्रीचा काय रोल आहे सृष्टीमध्ये, पुरुषचा काय रोल आहे हे विसरले आम्ही समजत आहे. लाईफस्टाईलच्या ओघामध्ये हे सगळं विसरलं गेलेलं आहे सर. बिलकुल. आणि आता PCOD तुम्ही सांगत आहे, कशामुळे होत आहे? अगोदर तुम्ही कधी ऐकलं का PCOD कोणाला? हे शब्दच आता 50 वर्ष 60 वर्षाच्या नंतर लोकांच्या समोर आलेला आहे. अगोदर PCOD सारखी काही प्रॉब्लेम इतकी नव्हती लोकांना, कारण ते वेळेवर त्यांची मॅरेज, वेळेवर त्यांच्या ग्रोथ, वेळेवर त्यांची प्रेग्नन्सी, वेळेवर त्यांची पार्च्युरेशन बाळांचा होत होता, म्हणजे डिलेवरी वेळेवर होत होती. मॅरेज म्हणजे लग्न वेळेवर होत होता, मॅच्युरिटी वेळेवर होत होती आणि नॉर्मल डिलेवरी होत होती. हे नॉर्मल डिलेवरी म्हणजे तो नॅचरल प्रोसेस आहे. ही सिस्टम आहे ईश्वरच्या, ती शक्ती म्हणजे निसर्गाने स्त्रीमध्ये दिलेली आहे. पहा ना तुम्ही 200-300 वर्ष अगोदर विचार करावा, कोणते असे गायनिकोलॉजिस्ट आणि ऑब्स्टेट्रिशियन होती आणि सिझेरियन सेक्शन होत होता पेशंटचा. तुम्ही नॉर्मल प्रोसेसला, नॉर्मल प्रक्रियेला शल्यचिकित्सकाकडे टाकले. आपली स्वतःची आरामदायक जीवनासाठी, लाईफस्टाईलसाठी. अरे बाबा त्रास ना बघू. मग तुम्ही त्रास घेणार नाही
आणि त्या बाळ जे एकदा पहा तुम्ही, आता आजच्या नवीन विश्लेषण झालेलं आहे, असेसमेंट आहे की जे बाळं सिझेरियन डिलिव्हर झाले, दुनियात आले, आणि जे नॉर्मल लेबरमध्ये आले, त्यांच्या लव्हमध्ये, अफेक्शनमध्ये त्यांची मतलब आईसोबत त्यांच्या जे प्रेम आहे ते कमी आहे, जे लोकांची सिझेरियनमध्ये ज्यांची झाली. कारण ते आईने पण त्याचे कष्ट नाही घेतले त्याच्यासाठी. तो जसं तुने केले तसं त्या बाळ करणार आहे तुझ्याशी. तू जर कष्ट घेतले, हां प्रॉब्लेम जर आहे तर वेगळं आहे, अदरवाईज हे नॉर्मल. सर नाही, प्रॉब्लेम येतातच सर. माझं म्हणणं हे आहे की हे जे सिझेरियनचं जे फॅड आलेलं आहे, फॅडच म्हणू आपण, कारण का 90 ते 92% माता आजच्या ज्या आहेत त्या सिझेरियननी बाळाला जन्म देत आहेत. हे नाही की कॉम्प्लिकेशन्स ठीक आहेत, 10-20% डिलिव्हरीजमध्ये कॉम्प्लिकेशन्स असतील, पण लाईफस्टाईलमध्ये मला त्रास नको किंवा इझी किंवा एखादा मुहूर्त काढून, आजकाल सर मुहूर्त काढून डिलिव्हरीज होतात की आजचा दिवस खूप चांगला आहे आणि आज तुम्ही डिलिव्हरी करून टाका. व्हॉट काइंड ऑफ दिस. आणि मेन गोष्ट की जीवनशैली तुमची ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने बॉडीची जी मेटाबॉलिझम व्हायला पाहिजे ते होत नाही, आणि त्याच्यामुळे बैठं काम, खूप खाणे, म्हणजे बाळाला पाहिजे बा म्हणून खूप भयंकर परिस्थितीत खाणे, एक्सरसाइजची कमतरता, याच्यामुळे सुद्धा सिझेरियनची वेळ येते. कारण का त्याची बाळाची ग्रोथ ही खूप जास्त होते आणि तुमच्या बॉडीमधले जे फॅट्स आहेत ते पूर्ण जॅम असतात आणि त्याच्यामुळे पेन सहन करण्याची ताकदही तुमच्यामध्ये आजकाल नसते सर. एक्झॅक्टली, दॅट इज राईट. काय हे लाईफस्टाईलमुळे सगळंच आहे. अगेन आय विल टेल, अँड दिस इज ऑल्सो अ पार्ट ऑफ लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. जीवनशैलीची सुधारणामध्ये हे येत आहे हे टॉपिक. पण प्रेग्नन्सी, नॉर्मल प्रेग्नन्सी कशामुळे नाही होत? बेड रेस्ट करा. अरे कशाचे बेड रेस्ट? बेड रेस्ट सारखा, बेड रेस्ट कसा आहे माहीत आहे? हां प्रॉब्लेम आहे वेगळा आहे, पण 99% स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम नाही राहत. त्यांनाही पण आजकाल आम्ही बेड रेस्ट सांगून देत आहे, आणि त्याच्यामुळे काय होते, ते ॲक्शन कमी झाल्यामुळे त्या प्रॉडक्टची ग्रोथ तशी होते. तोही पण सुस्त आणि निर्घाससारखा राहते एकदम. जे तेच सांगितलं मी, चिकन आणि हेन. आपली गावरानी मुर्गी कशी तळफळ राहते, आणि जे चिकनला पहा तुम्ही फार्मची मुर्गीच्या जागेवरून उठत पण नाही. तो बाळ पण तसंच राहते. ते पद्धती तसेच चालते. तसं जिनॅटिक कोडिंग होऊन जाते शरीरामध्ये. ते जनरेशन टू जनरेशन असं होते. आणि एक वेळ असं येईन की आपली जो कोडिंग जर तशी सारखी झाली तर मग आपल्याला ते सहन करण्याची शक्ती खतम होणार आहे. जेव्हापर्यंत तुम्ही आपल्या शरीराला कष्ट देऊन, रिक्वायर्ड कष्ट, असं नाही की पूर्ण नेहमी तुम्ही कष्टामध्येच ठेवा. तुम्हाला कोणती वस्तू बिना कष्टाचे जर भेटली ना, त्याची तुमच्या पास कदर नाही राहणार, व्हॅल्यू नाही राहणार. ज्याच्यासाठी तुम्ही कष्ट घेतले त्याची तुम्हाला पण कदर राहणार आणि त्या वस्तूला पण कदर राहणार. आता आमची काय आज परिस्थिती आहे, अवस्था आहे, आम्ही कष्ट घेण्याची आमची इच्छाच नाही आहे. वी डू नॉट वॉन्ट टू टेक एनी स्ट्रेस और एनी प्रॉब्लेम, एनी पेन फॉर एनी काइंड. वी वॉन्ट दॅट एव्हरीथिंग शुड बी कम विदाउट एनी प्रॉब्लेम. ठीक आहे ना, ओके, इट विल कम, बट द सेम थिंग विल रिपीट टू यू. हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ. जशी तुम्ही करणार तसंच तुम्हाला भेटणार आहे. अगदी म्हणजे मला एक सांगावंसं वाटेल सर की आता तुमच्याशी माझे जुने संबंध, एक मला असं सांगावंसं वाटेल की आम्ही खिशात हात घालायची सुद्धा कष्ट घेत नाही आजकाल. ऑनलाईन शॉपिंग, दारावरती मुलगा येतो आणि पार्सल देऊन जातो, इथपर्यंत आपली लाईफस्टाईल पुढे गेलेली आहे. आणि या संदर्भात सरांचं नॉलेज खूप चांगलं आहे. सर मला एक गोष्ट सांगा, ऑनलाईन शॉपिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या दारापर्यंत येते आहे आणि तुम्ही एका रुपयाचंही कष्ट न घेता प्रत्येक वस्तू आपल्यापर्यंत पोहोचून घेत आहे. मग ते जंक फूड असो, काही असो, वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपनीज आहेत ज्या तुम्हाला फूड पण पुरवतात, तुम्हाला कपडा लत्ता सगळं तुम्हाला घरी बसल्या बसल्या मिळत आहे, आणि त्याच्यामध्ये आपण रोगांची म्हणजे उत्पत्ती करून घेतो. याच्याबद्दल मला जरा सांगा. बिलकुल सही आहे, बिलकुल. वी आर पुटिंग आवर सेल्फ इन द हेल बाय डुईंग दिस. आपल्याला थोडा वेळ असा लागतं, आता बसून घेत आहे, बसून तुम्ही लोकांना आपल्या बिमाऱ्याला आमंत्रण दिलेले आहे. म्हणजे काय, आता पहा, फॉर एक्झाम्पल मॉलमध्ये जाणं, त्याचे तुम्ही मॉलमध्ये जात होते काही घ्यासाठी, जर बाजारात जात होते, आणि आता तुमच्या दारासमोर त्या तुमच्या हातीत देते. याच्यात नुकसान काय झालं माहीत आहे?
सगळ्यात अगोदर तो हे का तुम्ही जे समजा एखाद्या मॉलमध्ये किंवा दुकानामध्ये जात होते एका वस्तू परचेस करायसाठी, किती लोकांपासून तुमचं इंटरॅक्शन होतं. सर्वात अगोदर तो तुमचं मूवमेंट, येस. जी तुमची पहिचान आहे, ओळख आहे, ॲक्शन, हरकत त्याला म्हणते हिंदीमध्ये. म्हणजे ॲक्शन को मराठीमध्ये काय सांगणार आपण? कृती हां कृती म्हणू हां आपण. चालणारे मतलब हालचाल. हालचाल जे तुमची हालचाल ती थांबून गेलेली आहे. बरोबर. जागेवर तुम्ही मनच असं बनून गेलेलं आहे की बसत बसत भेटत आहे. म्हणजे तुमची प्रक्रिया जशी झाली, प्राकृतिक तुम्ही अपोजिट गेलेले आहे. आणखीन तुम्ही आहे प्रॉडक्ट हालचालचे आणि तुम्ही आपल्याला एका जागी बसून ठेवलेलं आहे. मेंटॅलिटी तुम्हारी तशी झाली आहे. दुसरी गोष्ट, ॲक्शनचे बाद नंतर इंटरकनेक्ट सोशल तुमची डिस्कनेक्शन होत आहे. आता तशी सोशल डिस्टन्सिंग झालेलं आहे. हे पण खूप मोस्ट अनफॉर्च्युनेट पार्ट झालेला आहे आपल्या विश्वामध्ये, की मानव समाजाची जी ओळख होती, ज्याला सोशल इंटरकनेक्शन बोलत होते आपण, इंटर रिलेशन इन बिटवीन ह्यूमन काइंड, और जो ह्यूमन एक्सलेंस टच था हमारा, वो इस कोरोना की वजह से अलग हो गया है. हम अभी अपने सगे को भी सगा कहना नहीं चाहते अगर उसको कोरोना हो गया तो, इतने भय में डूब गए और सोशल जो हमारी क्वालिटी थी उसको लॉस कर गए. हमारा इट इज़ वन ऑफ द बिगेस्ट लॉस ऑफ द ह्यूमन काइंड, कि उसकी जो सोशल आइडेंटिटी थी ह्यूमन काइंड की, टू मेक इंटर कनेक्टिविटी इन बिटवीन, वो ख़त्म हो गई है इस महामारी के कारण. जो भी रीज़न हो, जो कि नहीं होनी चाहिए थी. श्रद्धा से लेकर हमारी कृत तक सब चीज़ों में एक चीज़ ख़त्म हुई है. और बिल्कुल उस काम के लिए जो कि एक ना एक दिन तुम्हारे साथ होना ही है. आज नहीं हो तो कल तो जाना ही है. लाइफ, वेयर इज़ लाइफ, द डेथ इज़ द नेक्स्ट डेस्टिनेशन ऑफ इट. इट इज़ अ ट्रैवल इन बिटवीन. यू आर डूइंग द जर्नी, you are just in journey of a death. Once you born, the next destination is the death of your that train. It is a running train, the train of death. मैं इसको अपनी रेलगाड़ी बोलूँगा, जी मौत की रेलगाड़ी इसे कहना चाहिए. आपण जर ह्या जगात आलेले आहे तो आपला दुसरा मार्ग, दुसरा पार्ट जे आहे, दुसरा भाग जे आहे, तट जे आहे, तो आहे मृत्यू. जर तुम्ही इथे जगात आले, समजा मृत्यू तुमच्या आखरी तट आहे त्या ट्रॅव्हलच्या, त्या सफरच्या. यस, शेवटचे स्टेशन मृत्यू आहे. तुम्ही जगात आले म्हणजे मृत्यूसाठी आले, हे झाला. आता हे कोरोना तुम्हाला वाचण्याचे प्रयत्न, लोक ह्या कोरोनाच्यामुळे तुम्हाला वाचण्याचे प्रयत्न केले, पण असं नाही की नेहमीसाठी तुम्ही इथे नाही. आज नाही तो कल जाणारच आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही आपला जे ह्युमन एक्सलंट टच होता ते लॉस्ट केलेला आहे. थोडासा आपल्यावर कॉन्फिडन्स नाही ठेवला. ज्यांना ह्या सृष्टीमध्ये आपल्याला आणलं त्याच्यावर आपण कॉन्फिडन्स नाही ठेवला, त्याच्यामुळे सगळं डेफिनेटली वो एक प्रॉब्लेम आहे, महामारी आहे. पण आपल्याला इतका भयभीत नाही झाला पाहिजे जितकं आपण झालेले आहे. डिस्टन्सिंग मेंटेन करा, ते जे ऑर्डर्स आहे फॉलो करा, पण सोशल टच दूर नाही करायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला. अकोल्यामध्ये एक घटना झाली. आमच्या इकडे एक असोसिएट होतं, त्याच्या बाबाला कोरोना झाला. अकोल्याचा राहणार आहे तो. फोन आला तिथून की तुमच्या बाबाला कोरोना झाला आणि ते खूप सिरियस आहे. तो यांनी सांगितलं की मी आज नाही येत, उद्या येऊ शकते. उद्या मग हे गेला, दुसऱ्या दिवशी त्यांची मृत्यू झाली होती. तो स्टेशनवर त्या कार्यकर्त्यांना बोलावला त्या हॉस्पिटलचे आणि सांगितलं की हे घ्या 20,000 रुपये आणि त्यांचे अंतिम संस्कार करून द्या, मी नाही येत बाबा. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नसू शकते काय आहे? या कोरोनाने खूप काही नातेसंबंध तोडलेले आहेत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये त्या भीतीमुळे का होईना, माझा जीव श्रेष्ठ, गेला तो गेला, तुम्ही तुमचं निपटून टाका आणि हा पैसा घेऊन टाका. म्हणजे इथपासून माणसाची मेंटॅलिटी खराब झाली. जस्ट इमॅजिन, असा डू यू थिंक क्या उसको मरना नहीं, क्या वो मरना नहीं है? विल ही नॉट सपोज टू डाय? ही हैज़ टू डाय वंस. टुडे यू हैव नॉट गॉन, yesterday or tomorrow you have to go. Today is yesterday your father gone. Today you just kept yourself aside. Tomorrow the day definitely will come and you have to die. And who will stop you to die? Nobody can stop you. When there is life, the death is the last destination of that. And this is the running train of a death.
टू विच वी कॉल्ड एज अ लाइफ, और उसमें फिर आपकी लाइफ स्टाइल रख रहे हो आप, उसमें मॉडिफिकेशन हम करना चाहते हैं, जीवन शैली में परिवर्तन, मॉडिफाई योर लाइफ, डाउन टू अर्थ रहो, अपने आप को ज़मीन से जोड़े रखो, हवाओं में जितना उड़ोगे उतने तेज़ी से ज़मीन पर आओगे, आपको अर्थ से जुड़े रहना होगा, उड़ो कितना उड़ सकते हो लेकिन क्षमता इतनी रखो कि वापस आ सके, अदरवाइज बहुत बुरा हाल होंगे जब गिर पडोगे वहाँ से. तो असं आहे आपल्याला सोसायटीमध्ये जे आज जे होत आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन नाही आहे, लाईफस्टाईल लोकांची इतकी खराब झालेली आहे, त्याच्यामुळे हे सगळं होत आहे. चाहे हेल्थ केयर सेंटर रहो या फिर आपके घर की फैमिली का लाइफस्टाइल रहो या सोसाइटी का लाइफस्टाइल रहो, हमारी पूरी जो सोशल फैब्रिक था, ह्यूमन सोशल फैब्रिक, वो पूरी तरह चरमरा गया आहे, पूर्णपणाने ते खराब झालेलं आहे. ते तानाबाणा आपला तुटून गेलेला आहे समजा म्हणणं. तो तानाबाणा आपल्याला परत लावायचा, म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या या प्रवासामध्ये एक जीवन नावाची जी गोष्ट आहे, ती जीवन नावाची गोष्ट आपण कशी उपभोगली पाहिजे राईट वेनी. म्हणजे या तुमच्या 60 वर्षात, म्हणजे जन्मापासून ते मरणापर्यंतचे जे 60 वर्ष तुमचे आहे, या 60 वर्षामध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे ज्यांनी तुमचं आयुष्य हे आरोग्यदायी असेल, हेल्दी असेल, आणि तुम्ही काय खाल्लं पाहिजे त्यात. कारण कसं झालं आहे की चांगलं जीवन म्हणजे याची परिभाषाच आपण विसरून गेलेलो. चांगलं जीवन कशाला म्हणतात? तुम्ही जर रोजच्या 10 सिगारेटी ओढत असाल आणि खूप मोठ्या सोसायटीत बसत असाल तर हे जीवन तुमचं चांगलं नाही. या जीवनापेक्षा तुम्ही हेल्दी डाएट, हेल्दी फूड, हेल्दी जे आहार आहे, सुदृढ व्यायाम आहे, मॉर्निंग वॉक आहे, इव्हिनिंग वॉक आहे, आणि तुमचं जे जीवन आहे हे परोपकारीपणाने आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ जर राहिलं तर ते सर्वार्थानं ते तुमचं जीवन असणार आहे, ज्याने तुमची जी डेस्टिनी आहे, ज्याला सर म्हणतात आहे डेस्टिनी, जे तुमचा मृत्यू आहे, तो मृत्यूही तुम्हाला सुखकर वाटेल, आणि तोही योग्य वेळेला. आपण बघतो की सर अल्पावधीतच मुलांमध्ये लिव्हरचे प्रॉब्लेम म्हणा, लिव्हर खराब झालेले म्हणा, किंवा लंग्सचे फंक्शन्स बिघडलेले, हार्ट अटॅकचे फंक्शन्स, म्हणजे हार्ट डिसऑर्डर जे आलेले आहे, अशा पद्धतीचे जे रोग दिसून राहिले आहेत. तर या रोगांना अटकाव करण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीची लाईफस्टाईल घेतली पाहिजे? पहा, आता तुम्ही हे लिव्हर डिसीज म्हणत आहे, तो लिव्हर डिसीज कशामुळे होत आहे माहीत आहे? ऑब्वियसली ड्रिंक्स आहे, अनवॉन्टेड फूड, जंक फूड, राईट, हे जास्ती तळलेले पदार्थ, हे आता जंक फूड स्पेशली, बाहेरचे फूड, इम्प्रॉपर वॉटर इनटेक, अल्कोहोल, ज्या वस्तूने आपलं शरीर खराब होतं ते वस्तू तुम्ही रेग्युलर घेत आहे. सर हे कसं आहे, म्हणजे म्हणजे लिव्हरमध्ये प्रॉब्लेम झाला आहे हे नंतर कळायला येते, म्हणजे हे खूप उशीर झाल्यानंतर ते लक्षात येते. त्यावेळेला जर त्यांनी ते सवय सोडली किंवा त्याच्यापासून रिहॅबिलिटेशनला टाकलं किंवा त्याचं मेंटल काउन्सिलिंग केलं तर तो त्याच्यातनं सावरून म्हणजे एक सुदृढ जीवन जगू शकतो का नंतर? येस, पॉसिबल आहे. पण तुम्ही इतके दूरपर्यंत का जात आहे? अगोदर आपली लाईफस्टाईल दुरुस्त का नाही करत आहे? कशाला तुम्ही त्या वस्तूचा उपयोग भोग करत आहे ज्याच्याने तुमच्या शरीराला नुकसान होते? मला दाखवा ना तुम्ही कोणता दारू पिणारा करोडपती, अरबपती म्हणला की 2 पॅक आज घेतला तो 50 लाख रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा झाले. एकही फक्त लॉस आहे. ईश्वर यस, वो तो श्रीमंत बिघडला तो जेव्हा श्रीमंत झाला. बिघडलेला कोणी श्रीमंत नाही झालेला आहे, श्रीमंत बिघडलेला आहे. उलटा आहे, पहिले तो श्रीमंत झाला मग बिघडला. पण असं कोणी तुम्हाला एकही एक्झाम्पल दाखवा मला की तो दारू कुठता त्याला म्हणते आपण गावाच्या भाषेत, बिघडलेला आहे, अति बिघडलेला आहे, तो अचानक श्रीमंत झालेला आहे. कारण त्याच्या रोजचे 2-4 पॅक घेत आहे आणि रोज त्याच्या खात्यात 50,000 रुपये जमा होत आहे. कोणता मी स्ट्रेस जे घेत आहे त्या लोकांना पण सांगतो की तुम्ही टेन्शन जे घेत आहे, एकही मला एक्झाम्पल द्या की कोणी टेन्शन घेतलं आणि त्याच्यामुळे त्याच्या खात्यामध्ये 50,000 जमा झाले नाही. ते उलटा होते, त्याच्याने आपण आपलं नुकसान करते. आणि जे लोक आहे, जे श्रीमंत लोक आहे, जे पहिले श्रीमंत झाले तेव्हा ते हे व्यसन नव्हतं त्यांच्याकडे,
नंतर येतं त्यांच्याकडे ते, आणि तो कारण बनते त्यांची बरबादीचं. तेच ना, म्हणजे आता माझ्याकडे भरपूर पैसा आलेला आहे आणि मी युटिलाइज करू शकतो. मी मोठमोठ्या पार्ट्याज अरेंज करू शकतो. मी पहिले म्हटल्याप्रमाणे की मोठमोठ्या पार्ट्याज अरेंज करायच्या, लाईफस्टाईलसाठी जंक फूड्स वगैरे तिथे सर्व करायचं, स्वतःही खायचं, दुसऱ्यांना खाऊ घालायचं. पिण्याचे जे प्रमाण आहे ते वाढवायचं, स्मोक करायचं किंवा सॉफ्ट ड्रिंक्स, त्याच्यानंतर जे जंक फूड वगैरे आहे ते सगळं, हे आयुष्य बर्बाद करणारे आणि आयुष्याला नुकसान करणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण सर्वार्थाने टाळल्या पाहिजे. विशेषतः स्त्रियांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आरोग्यदायी आणि हेल्दी शरीराला महत्त्व देऊन शारीरिक कष्ट, शारीरिक श्रम करणे हे फार मोठी गरज आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये तिने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, स्मोकिंग म्हणा किंवा ड्रिंकिंग म्हणा, हे धूम्रपान, मद्यपान, ह्या गोष्टीही टाळायला पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे. तर सर, फार मजा आली तुमच्यासोबत बोलून आणि खरंच ही खूप उपयुक्त बाब आहे आजच्या जीवनासाठी. कारण का आज आपण जे सोसायटीमध्ये बघतो, समाजात बघतो आहे की लहान मुलांपासनं ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत ही लाईफस्टाईल डिसीज किंवा लाईफस्टाईल आजार, जीवनशैलीचे आजार जे म्हणतो आपण, हे अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कुणाचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे. म्हणजे रोजचं जीवन आहे आपलं, आपण जगतो आहे म्हणून ते रोजच्या रोज केलं जातं आहे आणि जेव्हा ते लक्षात येतं त्यावेळेला वेळ झालेली असते, वेळ निघून गेलेली असते अक्षरशः. एकच म्हणणं आहे याच्यात आखरीमध्ये की तुमची लाईफस्टाईल सुधारणा कशी काय होणार, सुधारणा कशी काय होणार, त्यात तुम्हाला जे काही प्रॉब्लेम होत आहे तुमचे खानपानमुळे होत आहे. नंबर 1, तुमचं खाणं कसं होत पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे हे मी सांगितलं, आणि कसं खाल्लं पाहिजे. म्हणजे सकाळचं तुमचा ब्रेकफास्ट किंग साईज पाहिजे, दुपारचं जे आहे तुमचं लंच थोडासा हलका पाहिजे त्याच्यापेक्षा, आणि रात्रीचं भोज त्याच्यापेक्षा हलका पाहिजे. आणि जेवण केल्यानंतर तुरंत रात्रीच्या वेळी बेडवर नाही जायचं. आणि जर जात आहे तुम्ही जास्तीत जास्त 10 मिनटासाठी जा, अर्धा तासासाठी जा, मग उठा अगेन आणि आपले वॉक करा, नंतर झोपा. दुसरी गोष्ट, राईस जे आपल्या स्त्रियांकडे मी सांगतो, कार्बोहायड्रेटचा उपयोग थोडासा कमी करायचा फिमेल्स लोकांनी. आणि घरचे जे काम करत आहे ते तर आहेच आहे, पण ॲक्टिव्हिटी त्यांनी करायला पाहिजे, ॲक्शनमध्ये राहायला पाहिजे, वॉकिंग करायला पाहिजे. डेली त्यांना नियममध्ये नियममध्ये टाकायला पाहिजे. सकाळची वॉकिंग कमीत कमी दिवसात 1 तास तुमच्याकडे असा पाहिजे जे फक्त तुमचा स्वतःचं असेल, ज्यात तुम्ही फक्त ॲक्शनमध्ये राहा. ती ॲक्शन कोणती राहू शकते, तुम्ही त्यात प्रार्थना करा, योगा करा, प्रेयर करा, नमाज पढा, जे काही तुम्ही करत आहे, पण ते 24 तासात तुम्हाला तुमच्यासाठी जगाचं आहे हे समजा. आणि आपल्या तोंडाला डस्टबिन नको बनवा. डोंट मेक युअर माउथ डस्टबिन, की कोणती वस्तू त्यात आपण टाकत आहे, असं तोंडामध्ये कोणती वस्तू खायचं नाही आहे. आणि लक्षात ठेवायला पाहिजे की आपण 24 तासात काय काय खाल्ले आणि किती खाल्ले. जर तुम्ही हे अकाउंट जर ठेवला तर तुम्ही कधी लाईफस्टाईल डिजीजमध्ये आढळणार नाही. कंट्रोल ठेवा, डस्टबिन नको बनवा, लिमिटेशन्स ठेवा. अर्धा किलोपेक्षा जास्ती एका वेळी पोटामध्ये काहीच नाही पाहिजे. त्यात पाणी पण आला, हवासाठी पण जागा सोडा लागेल, आणि मग तुमच्या जेवण, अशा 3 पार्टमध्ये ते अर्धा किलोच्या यांचं जे पोर्शन आहे ते तुम्हाला फिल अप करायला पाहिजे, अशी माझी म्हणणी आहे तुमचे, असं माझं म्हणणं आहे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद तुमचे. पहिल्याच टप्प्यात लक्षणं न दाखवणारा हा आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच ओळखण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपणंही महत्त्वाचं असून चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या हा आजार बळावत आहे. रोजच्या जगण्यातला संवाद हरवण्यासह एकटं पडणं आणि तणाव तसेच नैराश्यानं मनाचा ताबा घेणं असे परिणाम त्यात दिसून येत आहेत. त्यातूनच स्वतःची सुटका करायची असेल तर वाचन, ट्रॅकिंग, मॉर्निंग वॉक आणि योगासनं करून या आजारापासून मुक्ती मिळवणं सहज शक्य आहे. शेवटी आपलं आरोग्य आपल्या हाती आहे. फक्त मौज मजा म्हणून खानपान बदलणे आणि आयुष्याची दोरी कमी करणे यात कुठलाही छानपणा. बघा, विचार करा. आजचा आमचा विषय आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आमच्या टोल फ्री क्रमांकावर. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800 123
9445. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन विषयासह, नवीन मतांतरांसह. तोवर तुम्ही बघत राहा कृषी समृद्धी, न्यायासाठी खंबीर व्यासपीठ. नमस्कार.